तो 80 इज रिक्वायर्ड। अगर आपने बना दिया 80, फिर जाकर आप पी सकते हैं दुकान में लस्सी, क्योंकि अगर नहीं बने 80 तो हो सकता है आपकी टीम फंसी। तो अब यहाँ पर खेल की शुरुआत होने जा रही है। हमारे दोनों अंपायर्स इस वक्त पहुंच चुके हैं, कल्याणी घोरपड़े और सुशांत मांजरेकर। देखिए, ये दोनों की दोस्ती भी बहुत पुरानी है। इंटर स्कूल साथ में एक ही स्कूल छबीलदास स्कूल के लिए दोनों ने क्रिकेट खेला, और आज हमारे लिए मजीद खुशी की बात है कि ये दोनों बड़े क्रिकेटर्स बतौर अंपायर के रूप में एक कामयाब करियर इनका चल रहा है, और इनका भी हार्दिक स्वागत है, वेलकम। चंद्रकांत जी, एक और चीज़ यहाँ पर आज हम गौर करेंगे, 4 क्वार्टर फाइनल, 2 सेमीफाइनल और 1 फाइनल, मतलब 7 मुकाबले आज होने हैं। और ऐसे में दोनों टीम के 12th मैन से मैं गुजारिश करूंगा कि हमारे कमेंट्री बॉक्स में आपको उपस्थित रहना है। चंद्रकांत जी, पिच को आप किस तरह देख रहे हैं? 80 बनाने हैं, ये मैं समझ रहा हूँ, ग्राउंड छोटा है, शॉट जाएंगे, लेकिन ये पिच जो रहा है इसको किस तरह यूटिलाइज किया है गेंदबाजों ने? कोई ऐसा एक खास खिलाड़ी जो आपको लगा कि जिसने आपको प्रभावित किया हो पिछले 4 दिन में? नक्कीच काही गोलंदाजांनी खूप मग निहाल तुसामद या टीममध्ये आहेत, त्यांनी देखील 2 धावांचं षटक त्या दिवशी टाकलं। त्याचबरोबर जर पाहिलं तर रोहन खरातने स्पिन बॉलिंग करताना प्रभावित केलं। सत्यम चौधरी ज्याने देखील लगातारचे 3 चेंडू बॉल फिरवत असताना सत्यम चौधरीने देखील इकडे निर्धाव टाकले। कृष्णमूर्ती नामक गोलंदाज उत्तर प्रदेशचा आला होता, त्याने 2 षटकात 9 धावा। म्हणजे इकडे काही स्पिनर्सनी, मोजक्या स्पिनर्सनी प्रभाव दाखवला, परंतु गोलंदाजांनी म्हणजे त्यांचे जास्तीत जास्त चेंडू हे खोलवर टप्प्याचे कसे राहतील, वाईड यॉर्कर कसे राहतील, याचा प्रयत्न जास्तीत जास्त होताना राहिला सर। चेतनजी पेंढारकर, आपलं हार्दिक स्वागत आहे, शिवशक्ती पाले संघाचे मालक। आणि पेंढारकर साहेब, आपलं हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम। आपला समोरच चंद्रकांत जी कार्निवल सिनेमा, आज क्रिकेट का कार्निवल है, और कार्निवल सिनेमा आपके बोर्ड के ऊपर भी 6 लग सकता है। आज बड़े खिलाड़ियों को आप देखेंगे, और आज हमारे मित्र कृष्णा सातपुते, इनका जन्मदिन भी है, और प्रहार प्रीमियर लीग की ओर से उनको जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं। आज दुनिया में जिन जिन लोगों का जन्मदिन है, सभी की जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं। आज के दिन जिनकी वेडिंग एनिवर्सरी है उनको भी हार्दिक शुभकामनाएं। आज के दिन जिनको नए जॉब का ऑफर मिला होगा उनको भी हार्दिक शुभकामनाएं। आज के दिन जिसका साखर पूरा हुआ है उसको भी हार्दिक शुभकामनाएं। आज के दिन जिसकी शादी है उसको भी हार्दिक शुभकामनाएं। सभी को शुभकामनाएं, क्योंकि मेरा यह मानना है कि अगर आप किसी को शुभकामनाएं देते हैं तो अच्छा काम करते हैं। सो वेलकम चंद्रकांत जी। इस मैदान पर अब क्रिकेट शुरू होने जा रहा है। यस, एनबी अवर टीम फील्डिंग के लिए आ चुकी है, और अब बैटर्स का मैदान में आना जरूरी है। चंद्रकांत जी, जहां हम बॉलिंग और बैटिंग की बात कर रहे हैं, वहीं पर आपको लग रहा है आज के पूरे दिन में जो टीम सबसे बेहतरीन फील्डिंग करेगी वो फाइनल खेल सकती है? क्योंकि बॉलिंग और बैटिंग ये दो जो इंडिविजुअल अफेयर है, यहाँ पर मतलब 1 या 2 आदमी इन्वॉल्व होते हैं। फील्डिंग एक ऐसा डिपार्टमेंट है जहाँ 11 लोग इन्वॉल्व होते हैं। फील्डिंग को आप कितनी अहमियत देते हैं इस टूर्नामेंट में? खूप या मैदानात क्षेत्ररक्षण हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे, आणि क्षेत्ररक्षणात याच मैदानात काय जगातल्या कोणत्याही मैदानात गेलं तर क्षेत्ररक्षण करून मात्र कित्येक क्षेत्ररक्षक धावा वाचवतात आपल्या टीमच्या। त्यामुळे पाणी पर्वाचाच विषय मी सांगेल, पहिल्याच दिवशी 2 लगातारच्या बॉलवर अशा काही पद्धतीने षटकार या ठिकाणी समाधान अहिरकरने अडवलेले आहेत। म्हणजे ते बॅटिंगला उतरले नव्हते, परंतु ते क्षेत्ररक्षणासाठी मैदानात आले, बॅक टू बॅक 2 असे काही क्षेत्ररक्षण केलं, मात्र प्रत्येक प्रेक्षकाने टाळ्या वाजवल्या। आणि विशेष म्हणजे तो सामना मॅग्निफिसंट अर्नी उमर 11 संघाने केवळ 4 धावांनी जिंकला। आणि त्याचमुळे की काय, 2 क्षेत्ररक्षकांच्या जोरावर उमर खान यांना मिळालेला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार। उमर खान यांनी युवा समाधान अहिरकर, ज्यांच्यामध्ये त्या दिवशी आपण पाहिलं की उस्ताद प्रीमियर लीगमध्ये 60 लाखांची बोली देखील लागली आहे, समाधान अहिरकरला क्षेत्ररक्षणासाठी उमर खान यांनी तो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्या ठिकाणी दिला। तो देखिए, इस तरह से ये जानकारी आप लोगों तक पहुंच रही है, और समाधान अहिरकर को भी आप फील्डिंग करता हुआ, बैटिंग करता हुआ देखेंगे। बहुत ही जबरदस्त प्रदर्शन यहाँ पर करने के लिए दोनों टीमें तैयार हैं। एनबी अवर टीम की फील्डिंग और बैटिंग रहेगी यहाँ पर मैग्निफिसेंट बोनकोड़े आर्नी स्पोर्ट्स यानी कि उमर 11 की। कृष्णा सातपुते ऑफिशियल यूट्यूब चैनल पर इसका सीधा प्रसारण आप
देख सकते हैं। और आज इस टूर्नामेंट का आखिरी दिन, आज की शाम खिलाड़ियों को इनाम अकराम से नवाजा जाएगा। और जो हमारे दर्शक आए हुए हैं उनका भी मैं हार्दिक स्वागत करता हूं। तपती हुई धूप में क्रिकेट मैच देखना ये वाकई में बड़ी बात है। मुंबई, ठाणे, पालघर, रायगढ़, सतारा, सांगली, कहीं भी आप जाइए, क्रिकेट मैच जब चलता है तब हजारों की संख्या में दर्शक आते हैं। प्रहार प्रीमियर लीग को, हमारे नौशाद भाई को जो गोरेगांव और मुंबई के बाहर की जनता ने प्रेम दिया है, और देखिए क्या बात है, 100 साल जिएंगे हमारे नौशाद भाई। वेलकम, अस्सलाम वालेकुम। अल्लाह ताला आपको बहुत नेकी और बरकतों से नवाजे। वेलकम नौशाद भाई शिकलगार, इस टूर्नामेंट के मुख्य आयोजक अजीम शिकलगार साहब और अब्दुल शिकलगार साहब, इन सभी के द्वारा आप सभी का हार्दिक स्वागत है। एक टीम मीटिंग चल रही है जिसके बाद खेल की शुरुआत होगी। और खेल की अब शुरुआत होने जा रही है। सुप्रीमो चषक का टाइटल जीता जो टीम ने वसई उमेड़मान में हाल ही में एक प्रतियोगिता को जीता, ऐसी कॉलेज के अपने दोस्तों के साथ बनाई गई टीम जिसका नाम उमर 11 था, और आज ये नाम घर घर में पहुंच चुका है। दुनिया के तमाम बड़े टूर्नामेंट्स खेलने का बहुमान। पिछले 3 साल में जो टीम ने सबसे ज़्यादा प्रभावित किया, एनबी अवध। मतलब मैं आपको बताता चलूं, कश्मीर से लेके कन्याकुमारी तक और आसाम से लेके अवध तक ये टीम के चर्चे हैं। और ये टीम ने भी बहुत बड़ी कामयाबियां हासिल की है। हाल ही में बहुजन विकास आघाड़ी पुरस्कृत विकास पुरुष चषक जिस टीम ने जीता, वो टीम को आप खेलता हुआ देखेंगे। क्रिकॉन कप, राष्ट्रवादी कप में बहुत जबरदस्त प्रदर्शन रहा एनबी अवध टीम का। इतना ही नहीं, नवंबर महीने में पूना की मुकद्दस सरजमीन पर एनबी ट्रॉफी का आयोजन नीलेश दादा भिंताड़े स्पोर्ट्स फाउंडेशन धनकवड़ी पुणे द्वारा किया गया। नीलेश दादा भिंताड़े, सागर दादा भिंताड़े, सचिन बाद, अजय आवड़े, ये जो हमारे सब मित्र हैं, अफजल मखदूम, संदेश पार्टी, इन्होंने कर दिखाया। मतलब आज महाराष्ट्र के टॉप 10 टूर्नामेंट में एनबी ट्रॉफी का नाम ज़रूर लेना चाहूँगा। इस तरह का वो टूर्नामेंट रहा। और अब यहाँ पर दर्शकों के इंतज़ार की घड़ियाँ खत्म होने जा रही है। और चंद्रकांत जी, 6 ओवर के मैच में पावर प्ले के 2 ओवर तो इम्पोर्टेंट रहेंगे, लेकिन पावर प्ले के अलावा जो 4 ओवर है, यहाँ पर भी आपको लग रहा है खिलाड़ियों को अपने वो जो दमखम है वही रखना पड़ेगा। मतलब अगर 100% कमिटमेंट पावर प्ले में है तो शायद 110% कमिटमेंट नॉन पावर प्ले में देना होगा। नक्कीच. आणि माझ्या मते स्क्वेअर ऑफ द विकेट जर तुम्ही विचार केला तर थोडक्यात 6 ओव्हरचा पॉवर प्ले आहे इकडे. कारण थोडासा जरी चुकला की आणि तो ऑप्टमच्या बाहेरचा जरी बॉल असेल, कव्हर पॉईंटला मारला तरी तो पॉवर प्ले टाईप आहे आणि ऑन साईडला देखील ते आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे खूप महत्त्वपूर्ण असणार आहेत 6च्या 6 ओव्हर. प्रत्येक ओव्हर विचारपूर्वक खेळावी लागेल. विचारपूर्वक मात्र प्रत्येक ओव्हरमध्ये तुम्हाला परफॉर्मन्स द्यावा लागेल दोन्ही टीमला. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल होते. सर्वांना आजच्या महाराष्ट्र दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा, जागतिक कामगार दिनाच्या शुभेच्छा. सर्वांचं स्वागत असणार आहे मुंबई नगरीमध्ये. ज्या मुंबईसह महाराष्ट्र, संयुक्त महाराष्ट्र झाला. आजच्याच दिवशी मात्र महाराष्ट्र राज्याची स्थापना देखील झाली आणि आजच्या दिवसापासून आजचाच तो दिवस 1 मे 1960 आणि त्याचमुळे आज महाराष्ट्र दिन आपण धूमधडाक्यात साजरा करतोय. महाराष्ट्राने केलेली प्रगती, महाराष्ट्राने घेतलेली उत्तुंग भरारी, सर्वच क्षेत्रामध्ये व्यापार, कला, क्रीडा, साहित्य असं कोणतंच क्षेत्र नाही आहे, महाराष्ट्राने चांगली कामगिरी सातत्याने केलेली आहे. आणि आज तोच महाराष्ट्र जर पाहिलं तर टेनिस क्रिकेटमध्ये देखील महाराष्ट्र अग्रक्रमांकावर आपल्याला पाहायला मिळतो. आज महाराष्ट्रातील एक नामवंत आणि ख्यातनाम अशी क्रीडा स्पर्धा प्रहार प्रीमियर लीग आपण पाहतोय. आजच्या दिवसातील पहिली मॅच आपल्या समोर येताना पाहायला मिळते. सलामीची जोडी एका बाजूला जर पाहिलं तर इन फॉर्म असणारे फलंदाज ज्यांनी यावर्षीचा हंगाम लिलिया गाजवलाय आणि ज्यांच्या नावाची चर्चा टेनिस क्रिकेट विश्वामध्ये होताना पाहायला मिळाली सातत्याने, ते किरण पवार, महाराष्ट्राच्याच रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील सावळे गावचे. बॅटिंगसाठी किरण पवार येताना पाहायला मिळत आहेत. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता महाराष्ट्रातीलच नाशिकचे जबरदस्त खेळाडू मुन्ना शेख आणि गोलंदाजीसाठी महाराष्ट्राच्याच पुणे जिल्ह्यातील देहू गोलंदाज निहाल तुसामत, ज्यांनी
आणि तेच निहाल तुसामत गोलंदाजीसाठी येताना पाहिला मिळते. समृद्धी चॅरिटेबल ट्रस्टच्या नुकत्याच अंडर-22 स्पर्धेमध्ये देखील उल्लेखनीय कामगिरी करत आपल्या टीमला विजेतेपद मिळवून दिलं होतं. ते गोलंदाज निहाल तुसामत देहू रोड एक्सप्रेस गोलंदाजीसाठी. परंतु समोर जर पाहिलं तर रसायनीची मिसाईल म्हणून देखील ओळखले जाणारे किरण पवार बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. मॅचला सुरुवात होते. शेवटचा दिवस आज प्रहार प्रीमियर लीगचा. शेवटच्या दिवसातील पहिली मॅच, पहिली ओव्हर आणि पहिला चेंडू घेऊन निहाल तुसामत सज्ज होताना पाहायला मिळतात बॅटिंगसाठी. किरण पवार आजच्या दिवसाची सुरुवात जर पाहिलं तर अवांतरच्या स्वरूपात होताना पाहायला मिळते. लूजनर बॉल. निहाल तुसामत एनबी ट्रॉफी में चित्र में आए और नीलेश दादा भिंताड़े का ये वादा था कि जो इमर्जिंग प्लेयर ऑफ द टूर्नामेंट रहेगा उसको मैं पूरा साल मेरी टीम में खिलाऊंगा, और वो वादे को नीलेश दादा भिंताड़े ने पूरा किया. निहाल तुसामत ने बहुत अच्छा प्रदर्शन किया है और पहली लूजनर बॉल वाइड, 1 रन. निहाल यावेळेला एक चांगला बॉल पाहायला मिळाला. कव्हरच्या दिशेने ढकलायचं होतं ऑप्शनच्या बाहेरच, परंतु थोडासा उसळी घेतलेला बॉल होता आणि थेट क्षेत्ररक्षकांच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. रन मात्र मिळणार नाहीये आणि इकडे आता कमबॅक केलाय. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. किरण पवार आणि त्याचबरोबर मुन्ना शेख दोन वेगवेगळ्या स्वभावाचे, दोन वेगळे शैली असणारे फलंदाज आहेत, परंतु दोन्ही भारतातील अग्रमानांकित सलामीवीरांपैकी एक आहेत आणि ते आज मॅग्निफिसंट अर्नी उमरसाठी. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल, छेडछाड करण्याचा प्रयत्न भाग्यशाली राहिले. यष्टीरक्षकांपासून थोडासा दूर बॉल होता. पहली बॉल वाइड और उसके बाद की 2 गेंदें आप देखिए. जो युवा खिलाड़ी है वो अपनी गलतियों से सीखते हैं. मैंने क्या किया, मुझे क्या करना चाहिए था. अपने अप्रोच पर, रनअप पर जब वो चलकर जा रहे हैं, निहाल तुसामत अपने आप से बात करते हुए, और सेल्फ मोटिवेशन से बड़ी चीज कोई नहीं होती. और यहां पर 2 बेहतरीन गेंदें की है निहाल ने. यावेळेला बिग चांगला फटका येताना पाहायला मिळाला. सर्कल भेदलाय आणि बॉलला पाठवलाय सीमा रेषा पार. चौकार आजच्या दिवसातील पहिला. बहुत ही खूबसूरत टाइमिंग यहाँ पर. ये वो गेंद थी जब किरण पवार ने सोचा कि अब मैं ज्यादा देर तुमको मुझ पर हावी नहीं होने दूंगा, और ये वजह थी कि मिड ऑन सर्कल के अंदर था और बल्ले को स्वाइप करते हुए पुल किया और शानदार चौका. 5 धावा धावफलकावर लगवले आहेत. पहिले 2 बॉल जर पाहिलं तर निर्धाव गेल्यानंतर एक चांगला फटका आला. ऑप्टमच्या बाहेर पॉइंटच्या दिशेने लाजबाब वीरेंद्र सहवाग स्टाईल मध्ये अप्रतिम फटका. बॉल सीमारेषेच्या पलीकडे येतोय. षटकार. बहुत ही लाजवाब अपरकट, सड़क पे कड़क, और ये 6 लगाते हुए किरण पवार ने बोला कि 2 बॉल पर आपने मुझे शांत रखा, अब 2 बॉल पर मैं आपको शांत रखूंगा. ये क्रिकेट है. दिस इज द बेस्ट. इफ यू आर द बेस्ट, आई एम ऑल्सो द बेस्ट. कुरगुड्या हा क्रिकेटच्या खेळाचा अविभाज्य घटक आहेत. 2 बॉलवर त्या गोलंदाजाने केला आणि 2 बॉलवर जर पाहिलं तर त्या फलंदाजाने देखील केल्या. यावेळेला पुन्हा ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, थोडीशी डबल माइंड होते आणि एक धाव मात्र तिकडे घेतली जाते. धावसंख्या 1 ने पुढे सरसावताना आपल्याला पाहायला मिळते. मॅच चांगली होणार आहे, मॅच चुरशीची होणार आहे. पहिल्याच मॅचमध्ये तो दोलायमानपणा सर आपल्याला पाहायला मिळतोय. आणि टी शर्टचा जरी विचार केला तर सध्या इंडियन प्रीमियर लीग सुरू आहे आणि थोड्याफार प्रमाणात असं वाटतंय की मुंबई विरुद्ध चेन्नई अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे की काय, या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तर मॅच चुरशीची होईल. और देखिए आखिरी दिन पर दर्शक यही उम्मीद करते हैं. सुबह पीपीएल और रात को आईपीएल, दोनों का मजा दर्शकों को मिल रहा है. और मेरे ख्याल से किरण पवार ने बहुत अच्छी शुरुआत करके दी है. थोड़ा समय जरूर लिया, लेकिन मुन्ना शेख पारी को पकड़कर चलने वाले खिलाड़ी है. हाल ही में मैन ऑफ द टूर्नामेंट का अवार्ड जीता. सामना करेंगे निहाल तुसामत का. मुन्ना यावेळेला स्पेअर ऑफ द विकेट. जबरदस्त फटका येताना पाहिजे. नजाकत पाहायला मिळाली मुन्ना यांची आणि एक सुंदर फटका खेळत असताना बॉलला पाठवलं सीमारेषेच्या पार. 4 धावांसाठी 16 धावा. सुपर शॉट, शॉट और वाइड बॉल थी. एंगल था, बाहर जाने वाली गेंद को अच्छे से पहले पढ़ा और बाद में उन्होंने चौका गढ़ा. बहुत सुपर टाइमिंग के साथ यहाँ पर अफलातून टाइमिंग के जरिए एक अपर कट हमने देखा, एक पुल देखा और एक स्क्वायर कट देखा. और यही क्रिकेट की खूबसूरत बात है कि आज के दिन आपको सारे शॉट्स देखने मिलेंगे. और इसकी शुरुआत हो चुकी है. 1 ओवर 16 रन बने हैं और निहाल तुसामत के लिए ये ओवर थोड़ा खर्चीला रहा, क्योंकि पहले 2 बॉल पर उन्होंने डोमिनेट किया, लेकिन उसके बाद वाली 4 गेंद पर मैग्निफिसेंट बैटिंग.
तर हे मला थोडंसं त्या पद्धतीने वाटलं ज्यावेळेला सौरभ गांगुली सलामीला यायचे, पॉवर प्ले सुरू असायचा, प्रतिस्पर्धी संघनायक मग एनसी क्रोनी असू देत किंवा जर पाहिलं तर स्टीवो असू देत, त्यांच्याकडून अशा काही रणनीत्या बनवल्या जायच्या. सर्कलच्या आतमध्ये ऑफ साईडला अक्षर अगदी जवळजवळ क्षेत्ररक्षक रचले जायचे आणि त्याच्यामधूनही लिलेया चौकार सौरभ गांगुली यांच्या बॅटमधून यायचे. तसाच एक फटका पाहायला मिळाला. और उस समय पे एक मुहावरा बहुत प्रचलित हुआ था, गॉड इज देयर ऑन द ऑफ साइड एंड आफ्टर गॉड देयर इज सौरव गांगुली. सो आई थिंक वन ऑफ द बेस्ट ऑफ साइड प्लेयर दैट द वर्ल्ड हैज एवर सीन. दादा द प्रिंस ऑफ कुलकुट्टा, दैट एक बिल्कुल यॉर्कशायर एक्सेंट में जॉब बॉयकॉट ने उनकी तारीफ की थी, जो आज जनता आज भी भूली नहीं है. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. मुन्ना यांचा शैलीदार फटका येताना पाहायला मिळाला. किरण यांची काही आक्रमणं पाहायला मिळाली. 2 चेंडू निर्धाव पहिल्या षटकात पाहायला मिळाले. पहिल्या षटकातला लेखाजोखा झाला, परंतु आता दुसऱ्या षटकात काय होईल? ज्या गोलंदाजाने याच मैदानामध्ये एका षटकात 5 चेंडू निर्धाव टाकलेत, पुण्याच्या पिंपरी चिंचवडच्या नेहरू नगरचा युवा गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहे ते रोहन खरात, एक युवा फिरकीपटू म्हणून सध्या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये ज्या खेळाडूच्या फिरकीची चर्चा आहे ते मात्र येताना पाहायला मिळतात गोलंदाजीसाठी. परंतु समोर जर पाहिलं तर 2 दिग्गज आहेत, इन फॉर्म असणारे मुन्ना पाहायला मिळत आहेत आणि मुंबईपासून दुबईपर्यंत हा हंगाम गाजवणारे किरण पवारही पाहायला मिळत आहेत. परंतु हा हंगाम महाराष्ट्रभर आपल्या फिरकी गोलंदाजीने गाजवणारे रोहन खरात गोलंदाजीसाठी येत आहेत. कस दोघांचंही लागणार आहे. यावेळेला पहिला बॉल बॅकफुटला गेले, जागा बनवली, पॉइंटच्या दिशेने मात्र मारला जातोय. चौकाराने सुरुवात सर. टर्न और बाउंस को अच्छा पढ़ लिया. एक अच्छा बैटर वही होता है जो फ्रंट फुट से ज्यादा बैकफुट पर अच्छी बल्लेबाजी करे. इस मैच में आप बैकफुट बल्लेबाजी को देखिए, एक अपर कट, एक स्क्वायर कट, अब एक वापस स्क्वायर कट. दिस इज हाउ यू प्ले, कट एंड पुल. जैसे लॉन टेनिस में सर्व एंड वॉली का गेम है, वैसे टेनिस क्रिकेट में कट एंड पुल का गेम है और बहुत ही खूबसूरत और नायाब स्क्वायर कट्स. यावेळेला मात्र फटका खेळलाय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला. किरण याही वेळेला घेत आहे 4 रन, चौकार. सुपर बैटिंग, 24 रन बने हैं. पावर प्ले में किस तरह बैटिंग करनी चाहिए, और कई बार खिलाड़ी होते हैं जो पहले गियर में, बाद में दूसरे गियर में, बाद में तीसरे गियर में जाते हैं, लेकिन किरण पवार और मुन्ना शेख जिस तरह बल्लेबाजी कर रहे हैं, ऐसा लग रहा है कि बैटिंग नहीं, फॉर्मूला 1 के रेसिंग ट्रैक के ऊपर मैक्लैरेन मर्सिडीज दौड़ा रहे हैं. हो, यावेळेला टप्पा पडल्यानंतर बॉलने वळण मात्र जरूर घेतलं, परंतु पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय. स्वैर चेंडू या ठिकाणी घोषित केला जातोय. कमबॅक करण्याचा प्रयत्न तेही करतायत, वेगळ्या धाटणीचे चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतायत, परंतु त्या प्रयत्नात व्हाईट बॉल. 25 धावा धावफलकावर दुसरी ओव्हर सुरू आहे. रोहन खरात यांची दबाव थोडासा आहे, परंतु रिलीज करावा लागेल. यावेळेला टायमिंग नाही करू शकले, थोडा फुल करायचा होता, थोडासा किंचित आखूड टप्प्याचा, परंतु वळण जे घेतलं ते वेगळ्या दिशेने होतं, त्यामुळे बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट जातोय. रन घेण्याचा प्रयत्न नाही झाला. डॉट बॉल रोहन यांचं कमबॅक होताना पाहायला मिळालं. खुशखबर आई है जो जरूर हम बताना चाहेंगे. चांगला फटका समोरच्या दिशेने, परंतु तिकडे क्षेत्ररक्षक उपलब्ध आहेत. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळते. 2 मोठ्या फटक्यानंतरचं केलेलं कमबॅक. धावसंख्या 26. हमारे लखन भाई सोनैया राजकोट से आए हुए एलके स्टार टीम के ओनर हैं. विकेट हैट्रिक हो या फिर 3 गेंदों में 3 चौके, 3 गेंदों में 3 छक्के, आज पूरे दिन में जो भी करेगा ये कारनामा, सभी को 1100 रुपए दिए जाएंगे. थ्रू आउट द डे द ऑफर इज वैलिड. क्या बात है लखन भैया. और बाकी चीजों में कई बार शर्तें लागू कॉर्पोरेट कंपनियां कहती है, लेकिन लखन भाई कहते हैं कोई शर्तें लागू नहीं है. रोहन जबरदस्त टॅलेंट या सर्वांमध्ये पाहायला मिळत आहे, म्हणूनच प्रहार प्रीमियर लीग खेळायला हे सर्व दाखल झालेत. यावेळेला मुन्ना बॉलला मात्र लपेटला आणि बॉलला पाठवला. स्क्वेअर ऑफ द विकेट पुन्हा एकदा मुन्ना यांच्या बॅटमधून येतोय षटकार. ब्यूटीफुल स्लॉक स्वीप. ऑफ स्टंप के बाहर गेंद आई थी, जो आगे का पैर था, दायां पैर, उसको थोड़ा सा उस पर वजन डाला और क्या हैंड आई कोऑर्डिनेशन था. छपरा तोड़ शॉट और यहां पर रनों की तादाद अब प्रचुर मात्रा में बढ़ती हुई. टप्पा पडल्यानंतर बॉलला वळण देण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा झाला. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. थोडेसे दबावात आहेत, कारण धावा त्यांच्या विरुद्ध येताना पाहायला मिळत आहेत. विकेट घ्यायचे हे लक्ष आहे. पाहूया विकेट इकडे घेतली जाईल का. मुन्ना आहे. चांगली सुरुवात मात्र या ठिकाणी. मॅग्निफिसंट अर्नी, उमर 11, डॅनी पेरियात्रा, विनोद म्हात्रे आणि ओमकार नाईक. यावेळेला कव्हरच्या दिशेने मात्र या बॉलला ढकललं. NBA वरच्या विरुद्ध एक चांगली सुरुवात पाहायला मिळाली आहे.
आणि ज्याची आपण चर्चा करत होतो हा फ्लो सुरू राहिला तर माझ्या मते 80च्या पुढे देखील हा धावफलक जाताना पाहायला मिळेल. धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 34 झाली आहे. बिनबाद 34 धावा. स्वतः नौशाद शिकलकर साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. ही क्रीडा स्पर्धा त्यांच्या मार्गदर्शनाखाली गेली 6 पर्व आणि यावर्षी सहआयोजक म्हणून अजीम शिकलकर हे देखील त्यांना जोडले जात आहेत. 2 ओव्हर 34. तर आपल्यामध्ये आता सन्माननीय श्रीधर शेलार साहेब आरपीआयचे ज्येष्ठ नेते यांचं आगमन झालंय. साहेब आपणास जय भीम आणि आज महाराष्ट्र दिनाच्या आणि जागतिक कामगार दिनाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा. 2 ओवर में 34 रन. अब इसको बोला जाता है बल्लेबाजी. एनबी अवर टीम अभी भी हिम्मत हारी नहीं है. एनबी अवर टीम को एक अच्छी विकेट चाहिए और वो विकेट लेने का काम किसी को न किसी को तो करना होगा. देखिए जब ऑस्ट्रेलिया और इंग्लैंड के बीच में एशेस चलता था तो उस समय पर ऑस्ट्रेलिया में एक मुहावरा था, एशेस टू एशेस, डस्ट टू डस्ट, इफ थॉमसन कांट लिली मस्ट. मतलब बिल्कुल ऐसा. अगर आज रोहन खरात और निहाल तुसामत विकेट नहीं ले पाए कोई बात नहीं, विजय गढ़वाली तुमको विकेट लेना होगा. नदिया चले चले रे धारा, चंदा चले चले रे तारा, तुझको चलना होगा, तुझको विकेट लेना होगा. सो दैट शुड बी द मंत्रा नाउ हियर. पहले 2 ओवर भले हमारे पक्ष में नहीं गए लेकिन अगले 2 ओवर हमारे होंगे. ये मजबूत इरादे के साथ, इस्पाती इरादों के साथ गेंदबाजी करनी होगी. 34 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 2 षटकांची समाप्ती झाली आणि गोलंदाजीसाठी दिल्लीचे गोलंदाज पाहायला मिळत आहेत. विजय कुमार गडवाली ऑफ स्टंपच्या बाहेर फुलर लेनचा चेंडू खेळायचा होता, कव्हर्सला नाही खेळू शकले. डॉट बॉल मात्र इकडे येताना पाहायला मिळतोय. सुरुवात चांगली होतीये. गोलंदाजच्या जोरावर मॅन ऑफ द सिरीजची 4 व्हीलर कार देखील कलकत्त्यामध्ये मिळवलेला दिल्लीचा हा गोलंदाज दाखल झालाय मुंबईमध्ये आणि आज पाहूयात कोण चांगली कामगिरी या ठिकाणी करेल. कारण प्रेक्षकांची आज बँक हॉलिडे असल्या कारणाने प्रेक्षक देखील आनंद घेण्यासाठी अगदी पहिल्या मॅच पासून आहेत. यावेळेला विकेट करण्याचा प्रयत्न, फटका मात्र फसलाय. क्षेत्ररक्षक कृष्णा गवळी तिकडे पोहोचतायत आणि विजय कुमार गडवाली यांनी मोठं काम केलंय कारण मुन्ना शेख यांच्यासारखा फलंदाज बाद झालाय. बिल्कुल इसी की हम बात कर रहे थे कि जो खोया उसे भूल जाओ और जो पाना है उसको हासिल करो. विजय गढ़वाली वो चुनिंदा गेंदबाजों में की एक है जो हमेशा दाहिने हाथ के राउंड द विकेट गेंदबाजी करते हैं. इस टूर्नामेंट में हमने आशीष आगरकर को देखा जो राइट आर्म राउंड द विकेट गेंदबाजी करते हैं और विजय गढ़वाली ने वहां पर बड़ा स्ट्रोक खेलने के लिए लालच परोसा था. और मुन्ना शेख, कॉट कृष्णा गौड़ी, बोल्ड विजय कुमार गढ़वाली और पहला विकेट यहाँ पर मैग्निफिसेंट बोनकोडे आर्नी उमर 11 का गिरता हुआ आउट होकर वापस लौटते हुए मुन्ना, जिन्होंने 11 रन बनाए, 5 गेंदों का सामना किया, 1 चौका 1 छक्का लगाया और नए बैटर है उमर खान. प्रत्येक षटकामध्ये काहीतरी नवीन घडत असतं सर. पहिल्या 2 ओव्हरमध्ये चांगली धावसंख्या उभारल्यानंतर तिसरं षटक ज्यावेळेला घेऊन आले विजय कुमार गडवाली एका निश्चयानेच आले. मी जर दिल्लीवरून मुंबईला आलो तर मला काहीतरी दाखवावं लागेल, कसब दाखवावं लागेल. माझ्या हातात संगणकाने बॉल का दिलाय त्याचं उत्तर मला द्यावं लागेल. पहिला चेंडू ऑप्शनच्या बाहेर फुलर लेंथ होता आणि दुसरा जर पाहिलं तर लेंथवरचा, त्याला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग नाही करू शकले मुन्ना आणि बाद झाले. आणि नवीन बॅटर, धडाकेबाज बॅटर मुंबई वर्सोव्याचे उमर खान बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत. मॅच विनर म्हणून देखील ओळखले जातात. पहिल्या दिवशी काय जबरदस्त खेळ केला होता उमर खान यांनी. यावेळेला वेगवान चेंडू आल्या आल्या पहिल्याच बॉलला दिशा दिली फाईन लेगच्या दिशेने. बॉलने ओलांडली सीमारेषा. धावा मिळतील 4 चौकार. कैप्टन शॉट वर्सोवा से सेट होकर आए, बॉल के पेस का उपयोग किया और लाइन खराब थी. तुरंत वहां पर जाकर कैप्टन ने विजय गढ़वाली को बताया कि उमर खान को गेंद वहां नहीं करनी है और उमर खान ने लेकिन अपने आने का ऐलान कर दिया. ऐलान जंग कहा जाएगा और कैप्टन की अच्छी शुरुआत. सर माझ्या मते लेदर बॉल क्रिकेट नो डाऊट खूप मोठा आहे, त्यामध्ये श्रीमंती, परंतु आपल्या टेनिस बॉल क्रिकेट देखील काही कमी नाही आहे. आणि इकडे सुद्धा तुम्ही थोडी जरी चुकी केली ती तरी लगेच फलंदाज पिक करतात, गोलंदाज पिक करतात आणि प्रतिस्पर्ध्यांवर हावी होताना पाहायला मिळतात. आणि ते ठिकाणी पहिल्याच बॉलवर पाहायला मिळालं उमर खान. यावेळेला दांडी दांडी गुल, बोल्ड आउट. नजर हटी, दुर्घटना घटी. विजय कुमार गढ़वाली को मानना पड़ेगा, चौका छक्का खाने के बाद शेर का जिगर चाहिए होता है कमबैक करने के लिए, और वो जो जिगर है ना वो गूगल के प्ले स्टोर से आप डाउनलोड नहीं कर सकते. गढ़वाली ने बिल्कुल बैटर के फुटवर्क को चेक किया, एक्सपोजिंग द टेक्निक ऑफ द बैटर, और वो यॉर्कर पर क्लीन बोल्ड आउट हुए उमर खान. छोटी झलक देकर खान वापस लौटे और खुशियां लौटती हुई एनबी अवध के खेमे में.
पहिल्या चेंडूवर जर पाहिलं तर थोडासा खोट टप्प्याचा राहिला, संधी त्यांनी उमरला दिली आणि इकडे उमर यांनी संधी आता बॉलरला दिली. जास्त सफल झाले, त्यांनी त्यांचा स्टंप दाखवला आणि त्यांनी देखील अचूकता तिकडे दाखवली. 2 बॉलवर 2 वेगवेगळ्या घडामोडी पाहायला मिळाल्या. एक चौकार जरूर आला, परंतु या षटकात 2 महत्त्वपूर्ण विकेट देखील आलेल्या आहेत. पहिल्या 2 षटकांसाठी मात्र एनबी अवध विशेष विकेटसाठी तिष्ठत होती, वाट पाहत होती, परंतु या षटकाच्या 4 बॉलमध्ये त्या 2 विकेट आलेल्या आहेत आणि नवीन बॅटर येतात दिनेश कांबळे म्हणजेच दिनू अंबरनाथ बॅटिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. चांगले खेळाडू आहेत, मोठमोठ्या स्पर्धांमध्ये विशेष कामगिरी केली आहे. या संघात जागा बनवण्यासाठी त्यांनी मेहनत केली आणि या संघात त्यांनी त्यांची स्वतःची भूमिका मात्र नक्कीच एक महत्त्वाची राहिली आहे. कार्निवल सिनेमा में वो सामने जो मॉल है, हारमोनी मॉल में आज लोग शॉपिंग के लिए जाएंगे, उनको कैशबैक क्या मिलेगा मालूम नहीं, लेकिन विजय गढ़वाली ने जो रनों का खर्चा किया है उसके सामने 2 विकेटों का कैशबैक उन्होंने हासिल कर लिया है. विजय गढ़वाली चांगला बॉल, परंतु त्यावर समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. एक धाव मात्र तिकडे घेतली गेली. धावसंख्या 39 वर आणि दबाव म्हणतात ना तो या ठिकाणी पाहायला मिळतोय. ज्यावेळेला चांगल्या धावा येत असतात, दबावात बॉलर असतात, बॅटरचा कॉन्फिडन्स वाढलेला असतो. विकेट आल्यानंतर थोडंसं सावध देखील बॅटरला खेळावं लागतं. अगदी खराब बॉलची वाट पाहावी लागते, अन्यथा मात्र थोडासा दबाव त्यांच्यावर झळकताना पाहायला मिळतो. तो दबाव इकडे 2 विकेटने स्पष्ट जाणवलाय आणि तो थोडासा शिफ्ट देखील झालाय, परंतु त्याला पुढे न्यावे लागेल कारण मॅच केवळ 6 ओव्हरची 39 धावा झाल्या आहेत. मॅग्निफिसंट अर्नी उमर 11. यावेळेला एक सुंदर फटका कव्हरच्या दिशेने, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहेत. विजय गढ़वाली यांनी काय बॉलिंग टाकली सर. 2 विकेट घेतल्या, केवळ 6 रन खर्च केल्या, टीमला पुन्हा एकदा मॅच मध्ये आणलं. इसीलिए कहा जाता है कि करनी है अगर टीम की रखवाली तो बुला लो विजय गढ़वाली. गड राखणारा गढ़वाली आणि म्हणूनच व्हाट अ बॉलिंग परफॉर्मेंस. पहले ओवर में 16, दूसरे ओवर में 18, तीसरे ओवर में 6. 11 रन पर आउट हुए मुन्ना शेख, 4 पर आउट हुए उमर खान. फॉल ऑफ विकेट्स अगर देखें तो पहला विकेट गिरा था 34 पर, दूसरा 38 पर, और इस तरह विजय गढ़वाली ने जो गेंदबाजी की है, देखिए केवल 3 एक्स्ट्रा रन आए हैं, ये भी एक अच्छी बात है. 3 ओवर में 3 एक्स्ट्रा समझे जा सकते हैं. ये मैच इस वक्त 50-50 के सिचुएशन में आकर बैठा हुआ है, तो मुझे ऐसा लग रहा है कि यहाँ से ये जो खेल है, अब यहाँ पर जैसे फूल खिलता है, ये मैच यहाँ से खिलेगा, ऐसा मेरा दिल बोल रहा है. ज्याची आपण चर्चा केली होती मॅच सुरू होण्याच्या अगोदर 80 धावांचा टप्पा गाठणं गरजेचं असेल. 40 तर झाल्या 3 ओव्हरमध्ये. 3 ओव्हर अजूनही बाकी आहे. 2 ओव्हरमध्ये रन आल्या, 1 ओव्हरमध्ये विकेट आल्या आणि धावसंख्या देखील कमी आली. त्यामुळे 2 ओव्हरमध्ये जरी या ठिकाणी मॅचचं पारडं जड राहिलं मॅग्निफिसंट अर्नी संघाचं, परंतु तदनंतरच्या जे षटक टाकलं गेलं त्यामध्ये मॅच पुन्हा एकदा एनबी अवधचा बोलबाला पाहायला मिळाला. त्यामुळे ही मॅच देखील चुरशीची होईल. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता दिनेश कांबळे, दिनू आणि दिनूच्या जोडीला जर पाहिलं तर किरण पवार मैदानाच्या आतमध्ये विसरून चालणार नाही. या 10 बॉलमध्ये 21 वर ते खेळत आहेत आणि आता बॉलिंगसाठी आमंत्रित करण्यात येत आहे लोकेश चव्हाण यांना मात्र बॉलिंगसाठी आमंत्रित करण्यात आलंय. गाझियाबाद उत्तर प्रदेशवरून नुकतीच 70 ग्रामीण बिग बॅश धमाका यांच्यामध्ये देखील चांगली कामगिरी केली होती आणि आज या ठिकाणी देखील पाहायला मिळत आहेत. पाहूया किरण पवार हे मात्र येताना पाहायला मिळतील आपल्याला फलंदाजीसाठी. 3 षटकं शेवटची अजूनही बाकी आहेत. आपण पाहत आहोत प्रहार प्रीमियर लीग, मुंबईची महाराष्ट्राची एक नामवंत स्पर्धा आज मुंबईच्या गोरेगाव उपनगरामधील अण्णाभाऊ साठे क्रीडांगणामध्ये. पहिला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर वेगात होता, चुकतेवर नव्हता, व्हाईट बॉल घोषित केला जातोय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 41 वरी धावसंख्या जाताना पाहायला मिळेल. लोकेश चौहान एक बहुत ही स्ट्रांग बॉलर है. चंदू आपको याद होगा 70 बिग बैश जो सूरत में हुआ था, उसमें लोकेश चौहान ने बहुत ज़बरदस्त गेंदबाजी की थी और हिंदुस्तानी टेनिस क्रिकेट में उनका नाम भी बड़ी इज्जत और एहतराम के साथ लिया जाता है. पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर हे प्रयत्न राहतात त्यांचे वाईड यॉर्कर करण्याचा आणि त्या प्रयत्नात आणखीन एक व्हाईट बॉल या ठिकाणी त्यांना पाहायला मिळतोय. वेग होता परंतु अचूकता नव्हती आणि धावसंख्या 42 वर आता जाताना पाहायला मिळते. टिप्पा अच्छा होना बहुत ज़रूरी है. दोनों गेंदों में जो टप्पा रहा उसने धोखा दिया है गेंदबाज को, और एक अच्छी वापसी करने वाली गेंद के जरिए लोकेश चौहान या बेला फटका पॉइंटच्या डोक्यावरून खेळताना पाहायला मिळत आहेत आणि थर्डमॅनच्या दिशेने वळतोय, मार्गस्थ होतोय आणि धावसंख्या जर पाहिली तर 4 या ठिकाणी मिळणार आहे. एक बॉल थोडासा आतमध्ये टाकण्याचा प्रयत्न राहिला परंतु किरण वेटिंग मध्ये होते. सर्कलच्या डोक्यावरून मात्र पॉइंटच्या खेळला चौकार.
एक इम्पॉर्टंट अनाउंसमेंट, शाहरुख 11 अंधेरी आणि नॉर्थ हिमालयन टाइगर्स विल बी द नेक्स्ट मैच। टॉस के लिए दोनों टीमें आपको हमारे टॉस बॉक्स के पास हाजिरी देनी है। शाहरुख 11 अंधेरी मुंबई वर्सेस नॉर्थ हिमालयन टाइगर्स नई दिल्ली। किरण बॅटिंगसाठी किरण आतापर्यंत जर पाहिलं तर 25 धावांवर बॅटिंग करतायत। लोकेश यांच्या विरुद्ध आलेला चौकार आपण पाहिला। यावेळेला लोअर फुल टॉस, परंतु एक मन बनवलं होतं अगोदरच एका वेगळ्या पद्धतीने खेळायचंय, परंतु तिकडे क्षेत्ररक्षक तैनात होते। एका धावेने धावसंख्या कृष्णा गवळी तिकडे होते। धावसंख्या पुढे जाईल ती म्हणजे 47 वर धावसंख्या जाताना पाहायला मिळते। सर्व मुंबईकरांनो आणि क्रिकेटच्या चाहत्यांनो तुमचं स्वागत आहे आणि आज तुम्हाला महाराष्ट्र दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देखील असणार आहेत। कामगार दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आहेत। आजचा सुट्टीचा दिवस, काही प्रेक्षक घरी बसून मॅचचा आनंद घेत आहेत, काही प्रेक्षक मैदानात आलेत, परंतु ज्यांना या मैदानात येऊन मॅच पाहिजे कारण प्रहार प्रीमियर लीगचा शेवटचा दिवस आहे। पश्चिम रेल्वेने आलात तर गोरेगावला उतरून पश्चिमेकडे कार्निवल सिनेमाच्या बाजूला पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर आणि याही वेळेला एक वेगळ्या रणनीतीने बॉलिंग करतायत। वाईड यॉर्कर उजव्या आणि डाव्या दोन्ही हाताच्या फलंदाजाशी करण्याचा प्रयत्न करतायत, परंतु त्या प्रयत्नात वाईड येत आहेत। हमारे बीच भारतीय जनता पार्टी वार्ड अध्यक्ष नवीन माहेश्वरी साहब, आपका हार्दिक स्वागत है। माहेश्वरी समाज बिजनेस की दुनिया में और प्रोफेशनल्स, चार्टर्ड अकाउंटेंट्स मतलब माहेश्वरी, और नवीन माहेश्वरी जी आपका हार्दिक स्वागत है, सुस्वागतम। लोकेश चौहान अपने गेंद का टप्पा नहीं रख पा रहे। देखिए ये सारे जो एक्स्ट्रा रन है ये महंगे पड़ेंगे यहाँ पर, और जो तीसरे ओवर में अच्छा काम गढ़वाली ने किया था और जो फायदा हुआ था वो कहीं चौथे ओवर में घाटे की तरफ तब्दील होता हुआ नजर आ रहा है। आणि जर तुम्हाला नवीनच आता या ठिकाणी येलो लाईन मेट्रो आपल्याला पाहायला मिळते। जर अंधेरीवरून येत असाल किंवा बोरिवली परंतु देखील किंवा विविध भागातून मेट्रोने येत असाल तर गोरेगाव पश्चिम या मेट्रो स्थानकावर उतरून अगदी हाकेच्या अंतरावर हे मैदान आहे। या वेळेला ऑप्शनच्या बाहेर वेगात चेंडू टाकण्याचा प्रयत्न पुन्हा राहिला, त्याला ऑन साईडला खेळलं, तिकडे एक धाव मिळते। जरी काही बॉल वाईड आले असतील तरी या ठिकाणी कमबॅक करण्याचा प्रयत्न त्यांचा राहिला। धावसंख्या 49 धावा धावफलकावर आपला पाहायला मिळत आहेत। 50च्या दिशेने निघालेली वाटचाल, एका बाजूला किरण पवार, त्यांच्या जोडीला दिनेश कांबळे, ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते। प्रहार प्रीमियर लीग आज शेवटचा दिवस या 6व्या पर्वाचा, त्यामुळे या ठिकाणी प्रेक्षकांची प्रचंड गर्दी असणार आहे। या वेळेला फटका एका वेगळ्याच पद्धतीने खेळलाय, क्षेत्ररक्षक पाहत राहिले कारण बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाताना पाहायला मिळतोय। किरण पवारचा एक अद्भुत फटका, 6 धावा, षटकार। देखिए बॉल खराब नहीं थी लेकिन स्ट्रोक दरअसल में इतना बढ़िया खेला गया ऑन दी अप, और किरण पवार जो कट और पुल के बहुत माहिर बल्लेबाज हैं, उन्होंने बॉल के पेस का असरकारक उपयोग किया। एक पल के लिए ऐसा लगा कि कैच हो जाएगा, लेकिन पलक झपके उसके पहले बॉल बाहर चली गई थी और बहुत बड़ा नुकसान यहाँ पर 50 पूरे होते हुए स्कोर पहुंचता हुआ 55 रन 2 खिलाड़ियों के नुकसान पर। 50 ओलांडली आहे, 55 धावा धाव फलकावर। ओहो, आणखीन एक अद्भुत फटका या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय। किरण पवारचा आणखीन एक वार या ठिकाणी पाहायला मिळाला, 6 धावा येताना पाहायला मिळत आहेत। महाराष्ट्राला पवार पॉवर माहिती आहे आणि आणखीन एक पवार जो मात्र या ठिकाणी धुमाकूळ घालताना पाहायला मिळतोय। आणि सर मी म्हणेल ते त्यांच्या कारकिर्दीच्या सुवर्ण काळातून चाललेत, कारण ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी किरण पवार पाहायला मिळत आहेत। आणि आजही जर पाहिलं तर किरण पवार खूप चांगली कामगिरी करतायत। बहुत ही परिपक्वता वाली पारी खेल रहे हैं, क्योंकि जब मुन्ना शेख आउट हुए, उमर खान आउट हुए, तो मुन्ना शेख जिस तरह मैच को पकड़कर चल रहे हैं उसी तरह किरण पवार इस मैच को पकड़कर अब बल्लेबाजी कर रहे हैं, और नतीजा ये है कि रिजल्ट जो है रन अब भारी मात्रा में बना रहे हैं किरण पवार। समोर जर पाहिलं तर लोकेश चायना। यावेळेला आणखीन एक वेगळा फटका आणि किरण पवार याही बॉलला पाठवतात सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी। सब कुछ पवार, सब कुछ किरण, आणि यावेळेला येत आहेत 4 रन। बहुत ही दिलकश स्वीप शॉट लगाया था। टेस्ट क्रिकेट में इस तरह के शॉट्स वनडे इंटरनेशनल में बहुत खुशियां दे जाते हैं, और जो विजय गढ़वाली ने कमाया वो वहां पर लोकेश ने गंवाया, ऐसा हम कह सकते हैं, क्योंकि 4 ओवर के मुकम्मल होने पर 65 रन बने। पहले 2 ओवर में 34, उसके बाद वाले 2 ओवर में 31, और इसी तरह 30 का सिलसिला जारी रहा तो ये स्कोर फिर 90 के आसपास जाने की संभावनाएं नकारी नहीं जा सकती। किरण खूप निर्णायक आहेत सर। 15 चेंडूमध्ये 42 धावांची खेळी मात्र त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी केली गेली आहे। आपण पाहू शकता मुख्य मंचावर सन्माननीय अतिथी नौशाद चिखलकर साहेब, प्रसादजी मुळे, लखन भैया। प्रहार प्रीमियर लीगचं हे 6वं पर्व आणि 6व्या पर्वातील शेवटचा दिवस, शेवटच्या दिवसातील
अजून एक आनंदाची बातमी आहे, महाराष्ट्र राज्याचे माजी उद्योग मंत्री सन्मान्य सुभाष देसाई साहेब यांचं थोड्याच वेळात आगमन होणार आहे. दिनेश यावेळेला बिग हिट, मोठा फटका, समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, दिनेशच्या बॅट मधून आलेला फटका आणि रिले कॅच त्या ठिकाणी अमित नाईक आणि कृष्णा गवळी दोघांनी, म्हणजे अगदी वाटलं शेवटच्या क्षणी तोल जातोय अमित नाईक यांचा, बॉलला नक्कीच त्या ठिकाणी उडवलं आणि कृष्णा गवळी या ठिकाणी पकडतायत. चांगला फटका, परंतु एक चांगली रिले कॅचही पाहायला मिळाली. अमित नाइक जिसके फील्डिंग को दर्शक करते हैं लाइक, और दीनू कांबळे आउट हो गए. दीनू कांबळे भी इस तरह के रिले कैच में इन्वॉल्व थे उस्मान पटेल के साथ 70-70 धमाका बिग बैश नई दिल्ली में, और अपनी ही गुट्टी उनको पिला दी गई ऐसा हम कह सकते हैं. अमित नाइक आए, उन्होंने बॉडी बैलेंस अच्छा रखा, गेंद को अंदर धकेला और बाकी का काम कृष्णा गवळी ने किया. वन ऑफ द बेस्ट रिले कैचेस ऑफ दिस सीजन इन 70-70 धमाका बिग बैश इन न्यू दिल्ली एंड देन नाउ हियर इन प्रहार प्रीमियर लीग. 65 धावा. विजय गडवाली आणखी एक विकेट घेत आहे, ते तेवढंच महत्वाचं आहे. विकेट येत नव्हत्या, विजय आले आणि विजय यांनी विकेट घ्यायला सुरुवात केली आहे. 3 विकेट आल्या, तिन्हीच्या तिन्ही विजय गडवाली यांनी घेतलेल्या आहेत. विजय कुमार आणि आता जर पाहिलं तर श्रेयस कदम, हा तर ती वेळ आहे, श्रेयस कदम येण्याची वेळही झाली होती. लांबच लांबवर फटके, धडाकेबाज बॅटिंग त्यांची ओळख आहे. आणि आज पाहूयात मॅग्निफिसंट अर्नी उमर 11 संघासाठी कशा प्रकारची कामगिरी करतायत. श्रेयस कदम यांना आपण पाहू शकता. आणि समोर जर पाहिलं तर अगदी चतुर गोलंदाज आपण म्हणूयात, व्हेरिएशन करतायत, वेगवानही चेंडू टाकतायत. दिल्लीचे गोलंदाज आहेत विजय कुमार गडवाली. पहिला बॉल खराब होता, त्याचा फायदा घेतला, मैदानात आले श्रेयस कदम, त्यांनी मैदानात ठेवले कदम आणि धावांना देखील सुरुवात होताना पाहायला मिळते. 4 धावा. नो बॉल, फ्री हिट और 4 रन, सब कुछ अच्छा. अंपायर ने अब यस आई थिंक दे हैव डिक्लेयर्ड इट एज अ थर्ड अंपायर को उन्होंने रेफर करना चाहा है. थर्ड अंपायर एक्शन में आएंगे. थर्ड अंपायर रेफर केलंय. हाँ तेच विचारतोय मी ना. बाउंड्री आहे की 6 आहे सर? बाउंड्री आहे की 6 आहे ते पण ऑलरेडी दिलाय ना. नो दिलाय ऑलरेडी त्यांनी. 4 आहे की 6 आहे ते? 4 आहे की 6 आहे? दोन्ही पण सांगितले, दोन्ही पण. सर कल्याण सर काय नो पण आहे ना. नो बॉल आणि 6 आहे. इट इज अ 6 ऑन अ नो बॉल. थँक यू. नो बॉलवर पहिल्याच बॉलवर मैदानात गेल्या श्रेयस कदम यांच्या बॅटमधून षटकार येताना पाहायला मिळतो. षटकारांनी सुरुवात झाली आहे. धावसंख्येचा आलेख मात्र या ठिकाणी उंचावताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि पहिल्याच बॉलवर जर पाहिलं तर मोठा फटका या ठिकाणी अर्जित होताना पाहायला मिळाला. तो ये फ्री हिट की बॉल रहेगी. विजय कुमार गडवाली. वसीम शेख यांच्याकडून देखील लगातार 3 षटकार या डावात जे फलंदाज खेळतील त्यांच्यासाठी देखील 1100 रुपये असणार आहेत. जाऊयात 72 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत. आपण पाहतो आहोत प्रहार प्रीमियर लीग 6वं पर्व, शेवटचा दिवस. बिग हिट, दुसऱ्याही बॉलवर लांबच लांबवर फटका, हा देखील जाईल सीमा रेषा पार. अफलातून षटकार. श्रेयस कदम का पुल शॉट देखने लायक बन रहा था. बैंड्रा का ब्लास्टर बॉय, और जिस तरह से उन्होंने उस बॉल को उठाया, उन्हें पता था ये फ्री हिट बॉल है, मैं कैच आउट हो नहीं सकता, मैं जाऊंगा बड़ा स्ट्रोक खेलूंगा. और यहां पर श्रेयस कदम ने अफलातून टाइमिंग के जरिए उड़न खटोला उड़ाया 6 रनों का.
और अब ये स्कोर डेंजर जोन की तरफ आगे बढ़ चुका है। पण दोन्ही टीम चांगल्या आहेत सर. एनबीए वरची देखील चांगली स्ट्रेंथ आहे. ज्या पद्धतीने त्यांची बॅटिंग आपण पाहतो, चांगल्या पद्धतीची बॅटिंग करणारे बॅटर आहेत. तुषार रणदिवे चांगल्या फॉर्मात आहेत. कृष्णा गवळी देखील तेवढं जबरदस्त क्रिकेट त्यांनाही खेळताना आपण पाहतोय. त्यामुळे या मॅच मध्ये आकाश चिंदारी या चांगल्या फॉर्मात आहेत. बॅटिंग स्ट्रेंथ तेवढीच चांगली आहे. परंतु पाहूयात किती धावा या ठिकाणी बनवल्या जातील. श्रेयस कदम आणि त्याचबरोबर किरण पवार यांना पण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. श्रेयस ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल होता आणि त्याला रीच करण्याच्या प्रयत्नात व्हाईट बॉल. जाए तो जाए कहाँ। अब देखिए विजय गढ़वाली भी थोड़ा सा फ्रस्ट्रेशन में नजर आ रहे हैं, क्योंकि जहां गेंद टपा खा रही है बाहर जा रही है, टपा खा रही है बाहर जा रही है। श्रेयस कदम को रोकने के लिए एक आउट ऑफ बॉक्स थिंकिंग जिसको कहा जाता है, कुछ नया करना होगा। बिग हिट, पुन्हा एकदा मोठा फटका येतोय आणि लगातारचा, कारण वाईट गेलाय, तिसरा षटकार या ठिकाणी मारला जातोय. श्रेयस कदम यांच्या बॅट मधून आला. लखन भैया यांच्याकडून जर पाहिलं तर 1100 रुपयाचा पुरस्कार या लगातारच्या तिसऱ्या षटकारासाठी असेल आणि त्याच बरोबरीने वसीम शेख गोरेगाव यांच्याकडून देखील 1100 रुपयाचा पुरस्कार. श्रेयस कदम मैदानात गेले, 3 चेंडू खेळलेत आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर धावाही या ठिकाणी 18 बनवल्या आणि 2200चे मानकरी देखील झालेले आहेत. हेमंत बनियाल सर यांचंही आगमन या ठिकाणी होत आहे. श्रेयस कदम माझ्या मते सुरतच्या बिग बॅश मध्ये पहिल्यांदा दिल्लीच्या टीम मधून खेळणारे खेळाडू देखील बनले होते आणि आज पाहूयात कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी केली जाईल. बॅक टू बॅक ज्या गोलंदाजाने अधिराज्य मिळवलं होतं विजय कुमार, त्याच गोलंदाजाला थोडंसं स्ट्रगल करावं लागतंय. हा तर क्रिकेटचा खेळ आहे. 3 विकेट घेतल्या होत्या, परंतु आता 3 षटकारे त्यांच्या विरुद्ध मारले. फलंदाज आहेत मुंबईचा हेलिकॉप्टर बॉय श्रेयस. चांगला बॉल टाकलाय, निरुत्तर केलं, उत्तरच नव्हतं कोणतं या बॉलवर. कमी गतीचा अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू सावधानतेने खेळला. थोड्याच वेळात आपले महाराष्ट्र राज्याचे माजी उद्योग मंत्री सन्मान्य सुभाष देसाई साहेब यांचं आगमन होणार आहे आणि त्यांच्या स्वागतासाठी उत्सुक आहेत नौशाद चिखलकर साहेब आणि सर्व कार्यकर्ते प्रहारचे सज्ज झालेले आहेत. काहीच वेळात त्यांचं आगमन होईल. आणखीन एक बिग हिट, याही वेळेला बॉल लांब 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 खूप लांब. षटकार. श्रेयस कदम टूट पड़े हैं। शारजा के इंटरनेशनल स्टेडियम पर 10 पीएल में पाकिस्तान के जहीर कालिया को 3 बॉल में 3 सिक्स लगाने वाले श्रेयस कदम, इनके लिए 6 लगाना ये तो मेरे लिए इतना आसान काम है जैसे बालों में कंघी घुमाना। और 4 बॉल में 4 सिक्स जड़ दिए श्रेयस कदम ने, और कदम के बढ़ते हुए कदम को रोकना अब बहुत जरूरी हो गया है, वरना ये जो कदम है ये ब्लास्ट करेगा. तेच पाहायला मिळत आहे. गेल्या काही वर्षातील अलीकडल्या काही कालावधीमधील हे जे खेळाडू आहेत, श्रेयस कदम म्हणा, त्याचबरोबर फरदीन म्हणा, एक काही यंगस्टर्स मुंबई क्रिकेटसाठी जुळले जात आहेत, ज्यांनी प्रभावी कामगिरी केलेली आहे आणि इतरांना साथ देखील देताना पाहायला मिळते. 91 धावा धावफलकावर. सुरुवातीला ज्या वेळेला 4 ओव्हरला 40 होत्या, 3 ओव्हरला 40 होत्या, असं वाटत होतं की 80 पर्यंत धावसंख्या मजल मारेल, परंतु त्यानंतर आक्रमण सुरू झाली आणि आक्रमण करणारा आक्रमक मैदानात आलाय. नाव आहे श्रेयस कदम, बांद्रा, मुंबई. 91 धावा. यावेळेला रिवर्सचा फटका, टायमिंग नाही साधू शकले आणि डॉट बॉल या ठिकाणी येताना पाहिला मिळेल. षटक क्रमांक जर पाहिलं तर 5वं संपलंय. 91 धावा धावफलकावर सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 1 ओव्हर अजूनही बाकी आहे. रनों की लूटमार, यहाँ पर द ग्रेट रन रॉबरी जिसको कहा जाएगा, क्योंकि पहले ओवर में 16 बने, दूसरे ओवर में 18 बने, तीसरे ओवर में 6 रन बने, चौथे ओवर में 25 और 5वें ओवर में अगर हम देखें तो 26. पिछले 2 ओवर में 51 रन बने हैं. ये इस टीम की खास बात है. किरण पवार और श्रेयस कदम, ये दोनों एक तरफ पोटेशियम नाइट्राइट और दूसरी तरफ अगर हम देखें तो पोटेशियम सल्फेट, फुल ऑफ पोटेंशियल पोटेशियम, ऐसी बल्लेबाजी. पहा, म्हणजे या मैदानात 2 ओव्हरला 50 काही मोठी गोष्ट नाहीये आणि बॉलरही कमी नव्हते. लोकेश आणि विजय गडबाली होते, परंतु होऊ शकते इकडे. अजूनही 1 ओव्हर बाकी आहे. वेद मात्र किरणच्या अर्धशतकाचे लागलेत. 15 चेंडूमध्ये 42 वर. श्रेयस कदम 6 चेंडूमध्ये 24 धावांवर बॅटिंग करतायत, परंतु बॉलिंगसाठी रोहन खरात, युवा फिरकीपटू आणलं गेलं गोलंदाजीसाठी. यावेळेला टप्पा पडल्यानंतर बॉल फिरताना पाहिला मिळाला, वळताना पाहिला मिळाला, कव्हरच्या दिशेने ढकलला. 1 धाव मात्र तिकडे घेतली गेलेली आहे. सुस्वागतम मित्रांनो. आज महाराष्ट्र दिनी आपल्यामध्ये उपस्थित होत आहेत महाराष्ट्र शासनाचे माजी उद्योग मंत्री
आणि प्रबोधन क्रीडा भवनचे शिल्पकार सन्मान्य सुभाष देसाई साहेब, आपलं हार्दिक स्वागत आहे. आपणास जय महाराष्ट्र साहेब. और देखिए यहाँ पर श्रेयस कदम का ये शॉट, भूल जाइए सुपला उपला झोपला और याद रखिए मेट्रो शॉट. धन्यवाद साहेब. श्रेयस कदम नावाचं वादळ गुंगवतात आणि जबरदस्त या ठिकाणी फटका खेळला गेलाय. षटकार जर पाहिलं त्यांच्या बॅटमधून येतो. केवळ 7 बॉल खेळलेत या खेळाडूने. धावा जर पाहिल्या तर आतापर्यंत 30 बनवलेल्या आहेत. सन्माननीय शशांक कामत साहेब, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. प्रबोधन T20 गेली कित्येक वर्ष आपण IPLच्या धर्तीवर आपण बघत आलेले आहोत. सुभाष देसाई साहेब यांचं मोठं योगदान आज महाराष्ट्राच्या राजनीतीमध्ये समाजसेवेमध्ये आहे. साहेब आपलं स्वागत आहे. आज हा दुग्ध शर्करा योग आपल्यासाठी जुळून आलाय. अगत्याने या स्पर्धेला आपली उपस्थिती हे आमच्यासाठी खूप मोठं प्रोत्साहन आहे. गोरेगावला क्रिकेटची परंपरा आहे, गोरेगावला संघांची परंपरा आहे, गोरेगावला स्पर्धांची परंपरा आहे आणि गोरेगावच्या आणि मुंबईच्या क्रिकेटच्या वैभवात भर टाकणारी आणखी एक स्पर्धा आज गोरेगावमध्ये आपण पाहतोय. नौशादजी शिकलकर यांच्या माध्यमातून प्रहार प्रीमियर लीग पर्व 6. हो यावेळेला बॉल फिरवला, वळवला. पुण्याचा 20 वर्षीय युवा गोलंदाज पिंपरी चिंचवडचा रोहन खरात, परंतु मुंबईच्या बांद्र्यात त्याचबरोबर स्ट्राईकवर जर पाहिलं तर किरण पवार यांना पाहतोय आपण. किरण देखील जर पाहिलं तर चांगली कामगिरी, अर्धशतकाच्या दिशेने वाटचाल आहे. बिग हिट, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न किरण यांनी केला. किरणच्या बॅट मधून यावेळेला येतील 6 रन. येतोय षटकार किरण पवार यांच्या बॅट मधून. रनपुर बाहर में खेल रहे हैं और 48 पर खेल रहे किरण पवार. क्या भव्य बल्लेबाजी इस वक्त हो रही है और किरण पवार अपने अर्धशतक की तरफ अब पहुंचने के लिए तैयार. 2 शॉट ऑफ 50. या ठिकाणी जर पाहिलं तर किरण पवार अर्धशतक कंप्लीट करतायत. 50 धावा याही स्पर्धेमध्ये पूर्ण करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. गेल्या 2 वर्षात सर्वात जास्त अर्धशतक करणारे खेळाडू कोण असतील तर त्यामध्ये किरण पवार हे नाव देखील घ्यावं लागेल. जबरदस्त कामगिरी. संघाची धावसंख्या 6 ओव्हरमध्ये 106 झाली आहे. त्यामध्ये 19 चेंडूमध्ये 50 धावांची खेळी करणारा रायगडच्या पनवेल तालुक्यातील सावळे गावचा खेळाडू, रसायनीची मिसाईल किरण पवार या ठिकाणी अर्धशतक कंप्लीट करताना पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या 106 झाली आहे. श्रेयस कदम हे देखील जर पाहिलं तर 8 चेंडूमध्ये 30 धावांवर जबरदस्त बॅटिंग करताना पाहायला मिळाले. आणि आज हे अण्णाभाऊ साठे क्रीडांगण मात्र प्रेक्षकांनी फुलून जाताना पाहायला मिळेल. आणि आपल्यामध्ये आजचा दिवस महाराष्ट्र दिनी या ठिकाणी प्रमुख अतिथी महाराष्ट्र राज्याचे माजी उद्योग मंत्री सुभाषजी देसाई साहेबांचं झालेलं आगमन या क्रीडा स्पर्धेची शोभा ओढवली. 36 मध्ये 107 लक्ष मोठं वाटतंय, परंतु सर या लक्ष्याचा देखील पाठलाग होऊ शकतो, परंतु तो होईल का याचं उत्तर दुसऱ्या डावामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सुभाषजी देसाई साहेब शिवसेना नेते, महाराष्ट्र राज्याचे माजी उद्योग मंत्री, त्याचबरोबर या स्पर्धेचे शिल्पकार नौशादजी शिकलकर साहेबांना आपण पाहतोय. या भव्य दिव्य 6 लाखाचं पहिलं पारितोषिक, 4 लाखाचं दुसरं पारितोषिक आणि संपूर्ण भारतातील टेनिस क्रिकेटच्या चाहत्यांच्या नजरा प्रहार प्रीमियर लीगवर, मुंबईवर आणि या गोरेगावच्या अण्णाभाऊ साठे क्रीडांगणावर. पहिला डाव संपलाय आणि दुसऱ्या डावाला ज्यावेळेला सुरुवात होईल आवाज असेल व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या सर यांचा. आइए अब हमारे बीच शुभागमन होने जा रहा है. सन्मान्य विद्या ठाकुर जी, सुस्वागतम. विधायिका के रूप में बहुत जबरदस्त काम, एक ऐसी नेत्री जिन्होंने आज पूरा ठाकुर परिवार गोरेगांव की और मुंबई की सेवा में लगा हुआ है. और विद्या जी आपका हार्दिक स्वागत है. विद्या ठाकुर जी, जयप्रकाश ठाकुर जी, दीपक ठाकुर जी और एडवोकेट चंद्रबली सिंह ठाकुर, इनको हम नहीं भूलेंगे क्योंकि आज उन्होंने जो नींव रखी, ठाकुर परिवार उसी के ऊपर एक घटादार वृक्ष के रूप में समाज सेवा कर रहा है और उनका हार्दिक स्वागत है. त्याचप्रमाणे सन्मान्य सुभाष देसाई साहेब, गोरेगावचा गौरव म्हणा. आज महाराष्ट्रामध्ये अशी एकही जागा नाही जिथे सुभाष देसाई साहेब यांचं नाव नाही आहे. कारण ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या विकासासाठी उद्योग मंत्री म्हणून वेगवेगळे प्रकल्प म्हणा, वेगवेगळे प्रोजेक्ट्स म्हणा, ज्यांच्यावर त्यांनी खूप मेहनत केली असे सन्मान्य सुभाष देसाई साहेब. आणि प्रबोधन क्रीडा भवन गोरेगावचा वैभव म्हणावा लागेल.
आणि आज प्रबोधन क्रीडा भवन म्हटलं की पूर्ण महाराष्ट्रामध्ये आदराने या प्रबोधन क्रीडा भवनाचं नाव घेतलं जात आहे. साहेब आपलं हार्दिक स्वागत. शशांक कामत साहेब, आज जी ड्रीम टीम आहे प्रबोधनची त्यातला एक अविभाज्य घटक म्हणून शशांक कामत यांच्याकडे आपण बघत आहोत, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. नौशादबाईंचे सर्व पक्षीय जे संबंध आहेत ते खूप छान आहेत आणि आज हे सर्व मान्यवरांचं स्वागत करताना आम्हाला सार्थ अभिमान आहे. सुस्वागतम. हे सर्व मान्यवर आपण मेगा स्क्रीनवर बघत आहात. नगरसेवक दीपक ठाकूर, त्याचप्रमाणे विद्या ठाकूरजी, त्यांच्या जोडीला तुम्ही बघत आहात अजीम शिकलगारजी, सन्मान्य सुभाष देसाई साहेब, शशांक कामतजी, या सर्व मान्यवरांचं आज स्वागत. सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वांना जय महाराष्ट्र. जागतिक कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. कामगार जगेल, कामगार टिकेल तर देश पुढे जाईल. आणि आज महाराष्ट्रासाठी आपल्या सर्वांचं महाराष्ट्र दिन असल्या कारणाने सर्वांना अभिनंदन. आणि शाहरुख 11 अंधेरी आणि नॉर्थ हिमालयन टायगर या दोन संघाचं नाणेफेकीचा कौलसाठी आता आपण जाणार आहोत. तर दोन्ही कॅप्टनला विनंती, आपण नाणेफेक कक्षामध्ये हजर राहायचं आहे. नॉर्थ हिमालयन टाइगर्स एंड शाहरुख 11 अंधेरी. नाणेफेक कक्ष जरा खाली करायचा आहे, प्रेक्षकांना नम्र विनंती. हा, प्रहार प्रीमियर लीग पर्व 6 मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आणि पिकू पॉल या आणि दुसऱ्या बाजूला नॉर्थ हिमालयन टायगर्सचे कॅप्टन आहेत शाहरुख 11 अंधेरीचे कॅप्टन. या शाहरुख भाई, विश्वनाथ जाधव, विश्वनाथ जाधव लवकर या. नाणेफेक होणार आहे आणि नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आता दोन्ही कॅप्टन सज्ज झालेत. शाहरुख 11 अंधेरीचे विश्वनाथ जाधव आणि दुसऱ्या बाजूला पिकू पॉल, कोलकाताचे खेळाडू आहेत आणि आज खास आपल्यामध्ये दाखल झालेले आहेत. आणि ही नाणेफेक आता आपण घेणार आहोत. नाणेफेकीचं चकचकीत नाणं तयार आहे. स्टेज पे लेंगे. ओके, आइए स्टेजवर घेऊया. सन्मान्य सुभाष देसाई साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेक आपण करणार आहोत. सर एवढे बिझी असतात पण प्रबोधन T20ला आवर्जून क्रिकेट स्पर्धा असो, सुप्रीमो चषक म्हणा, क्रिकेटवर सरांचा भरपूर प्रेम आहे. आणि सर नक्कीच एक उद्योगमंत्री म्हणून जेव्हा आम्ही तुमच्याकडे बघतो तेव्हा खरोखर अभिमान वाटतो की आज महाराष्ट्राला लाभलेले एक सुंदर आणि परिपक्व असे उद्योगमंत्री महाराष्ट्राला लाभले. सर आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. एका बाजूला प्रहार आहे आणि एका बाजूला जर बघितलं तर प्रहार प्रीमियर लीग. कॉल जो रहेगा प्रहार या तो PPL. ठीक है. प्रहार इज द कॉल अँड प्रहार इट इज. तो कॉल नाणेफेक जिंकून काढणे असेल आपला. फिल्डिंग. थँक्यू सो मच. आपल्याकडे वेळ कमी आहे तर शाहरुख 11 अंधेरी यांची फिल्डिंग असेल आणि बॅटिंग असेल नॉर्थ हिमालयन टायगर्स यांची. सन्माननीय देसाई साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. सर अर्थात टेनिस क्रिकेट असो, रबर क्रिकेट असो, लेदर बॉल क्रिकेट असो, तुमचा क्रिकेटवर सर प्रचंड प्रेम राहिलं आहे आणि अगदी सामने तुम्ही बघत असता. आज आपल्या नौशादबाई आणि त्यांच्या संस्थेने हे जे सामने भरवलेत त्यात आपली उपस्थिती आम्हाला लाभलेली आहे. प्रहार प्रीमियर लीग आतापर्यंत नॉकआउट बाद पद्धतीने हे सामने होत होते. आता पहिल्यांदाच साखळी पद्धतीचे सामने. 6 लाख आणि 4 लाख रुपये हे पारितोषिक आहे. आणि नौशादबाईंनी हे जे आज उपक्रम हाती घेतला आहे त्याचा हा
गगनभेदी षटकार म्हणजे 6वं पर्व आहे. सर आपल्याकडून नक्कीच आपण आम्हाला मार्गदर्शन करावं आणि शुभेच्छा द्याव्यात. प्रहार प्रीमियर लीग या क्रिकेटच्या सामन्यांचं आपण सर्वच जण त्याचा आनंद घेत आहोत. मला सुद्धा इथे उपस्थित राहून सर्व क्रिकेट रसिकांचं हे प्रेम पाहून कौतुक वाटतं की ही स्पर्धा सातत्यानं नौशाद भाई ही ते आयोजित करत आहेत आणि आज हे अण्णाभाऊ साठे मैदान हे प्रेक्षकांच्या उपस्थितीने फुलून गेलेलं आहे. दूर दूरवरून अखिल भारतातून हे संघ नामांकित संघ इथे आलेले आहेत. इथे दरवेळेला येऊन चमकणारे क्रीडापटू आज सुद्धा इथे आलेले आणि चौकार षटकार यांचा वर्षाव करताना आपल्याला दिसत आहेत. मी तुमच्या सगळ्यांच्या उत्साहामध्ये आणि आनंदामध्ये या वेळेला सामील होऊन ह्या खेळाडूंचा चमत्कार त्यांनी ठोकलेले चौकार आणि षटकार पाहत आहे. एका बाजूला आपण इंडियन प्रीमियम लीग पाहत असतो आणि आता मैदानावर गोरेगावकरांचं जे क्रिकेट प्रेम आहे ते किती मोठं आहे त्याचं दर्शन होत आहे. मी पुन्हा एकदा नौशाद भाईंचं या आयोजनाबद्दल मनापासून अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो आणि असेच आणि याहीपेक्षा मोठे कार्यक्रम त्यांनी पुढे सुद्धा आयोजित करावेत अशी आमची शुभेच्छा आहे. सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद साहेब. खूप चांगले उद्गार आपण टेनिस क्रिकेटसाठी आणि नौशादबाईसाठी दिलेत आणि आता आमच्यावर जबाबदारी वाढली आहे आणि येणाऱ्या वर्षांमध्ये आम्ही आपण जी अपेक्षा ठेवली आहे त्याची पूर्तता करायचा प्रयत्न करू. खूप खूप धन्यवाद साहेब. तो दूसरी पारी की शुरुआत हो रही है. एनबी अवध ये टीम ने भी अब यहाँ पर ठान लिया है कि हम मुकाबला कर कर रहेंगे. मज़ा तभी आता है जब श्रेष्ठ के सामने श्रेष्ठ टकराता है. आप देख रहे हैं प्रहार प्रीमियर लीग सीजन 6, साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे मैदान, गोरेगांव पश्चिम. और बहुत ही खूबसूरत लोकेशन है. गोरेगांव की हाई राइज बिल्डिंग्स आप देख सकते हैं, हार्मनी मॉल, चलने वाली मेट्रो और क्रिकेट. ऐसा कहा गया मुंबई सिटी नेवर स्लीप्स. सिटी बैंक वालों ने मुंबई को रॉयल्टी देनी चाहिए क्योंकि सिटी नेवर स्लीप्स. 12 एक ओवर के बाद अनिकेत सानप लेफ्ट आर्म राउंड द विकेट. और जादूगरी वाली गेंदबाजी यहाँ पर सामने है कृष्णा गवड़ी. हाल ही में पिछले रविवार को जिन्होंने विकास पुरुष चषक में बेस्ट बैटर का अवार्ड हासिल किया. टप्पा खाते ही यहां पर हरकत ली, हरकत में ही बरकत और छपरा तोड़ छक्का. एक चांगला स्ट्रोक या ठिकाणी येताना पाहिला मिळाला. चांगली सुरुवात देखील झाली आहे. अनिकेत सानप यांच्या विरुद्ध फलंदाजीसाठी खास तुळजापूरहून या ठिकाणी आलेला बॅटर आहे उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूरचे कृष्णा गवळी यांच्या बॅटमधून आलेला मोठा फटका पाहायला मिळतोय. तर इकडे हेच सांगतायत की जरी मोठी धावसंख्या असेल आम्ही फाईट करणार आणि एक चांगली मॅच होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. सर करना तो पड़ेगा ही क्योंकि करना है तो डरना नहीं और डरना है तो करना नहीं. 18 रन एनबी अवध. कृष्णा 3 बॉल 7 और तुषार 5 बॉल 11. इस बार फुल टॉस बॉल दी, थोड़ा मिस टाइम किया लेकिन ये बेस बॉल हिट. और जो पहली पारी में लग रहे थे वो दूसरी पारी में भी लग रहे हैं. रॉकेट और मिसाइल सिक्सर्स के और स्कोर अब जंप करता हुआ पहुंच गया 24 बगैर किसी विकेट के. नक्कीच गत वर्षाच्या सुप्रीमो स्पर्धेतील बेस्ट बॅटर पुरस्कार मला का मिळाला होता या ठिकाणी दाखवताना पाहायला मिळत आहेत तुळजापूरचे कृष्णा गवळी. बॅक टू बॅक 2 षटकार या ठिकाणी खेळलेले आहेत. प्रहार प्रीमियर लीग पाहायची एक वेगळीच मजा आहे कारण या मैदानामधील क्रिकेटचा एक वेगळा आनंद आहे. मोठ्या मोठ्या धावांचा पाठलाग होताना या ठिकाणी पाहिलाय. आताही लक्ष जर पाहिलं तर मोठंच आहे परंतु त्या लक्ष्याचा पाठलाग कसा होईल पाहायचं आहे. 24 विदाउट लॉस.
पावर प्ले के पहले 2 ओवर में पहली पारी में हमने 34 रन देखे थे और बिल्कुल उसी के जेरोक्स कॉपी के रूप में हम दूसरी पारी में पावर प्ले देख रहे हैं। 9 गेंदों में अब तक 24 रन आए हैं और अनिकेत सानप के 3 गेंदों में 12। तुषार रणदीवे 5 बॉल 11, कृष्णा 4 बॉल 13। हमारे साथ इस वक्त महाराष्ट्र राज्य के माजी उद्योग मंत्री, शिवसेना नेता सन्मान्य सुभाष देसाई साहब उपस्थित हैं, शशांक कामत साहब उपस्थित हैं। इसके अलावा माजी मंत्री और विधायिका विद्या ठाकुर जी हमारे साथ उपस्थित हैं, साथ में दीपक ठाकुर जी माजी नगर सेवक हमारे साथ उपस्थित हैं। इन सभी महानुभावों का हार्दिक स्वागत है। फिर से एक बार, अगर तुम लगातार 3 मार सकते हो तो मैं भी ठोक सकता हूं। चाबुक शॉट, 6 रन। वा, जबरदस्त बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळते. म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचा आराध्य दैवत आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी आपण तुळजापूरला जातो, परंतु त्याच तुळजापूरला क्रिकेटच्या पटलावर फेमस करणारा फलंदाज आज मुंबईत आलाय. नाव कृष्णा गवळी. सर, लगातारचा 3रा षटकार खेळत असताना या मॅच मध्ये धुमाकूळ करताना पाहायला मिळत आहेत कृष्णा गवळी. बिल्कुल यही होता है क्रिकेट, टिट फॉर टैट। लखन भैया की ओर से 1100 रुपए तो मिल गए, लेकिन यहां पर ऐलान जंग एनबी अवध का। कौन बोला कौन बोला कौन बोला कौन बोला हमसे ना हो पाएगा, अपना टाइम आएगा। बल्ला लेके आया है तो चेस करके दिखाएगा, अपना टाइम आएगा। एनबी अवध ऑन अ चेस, 30 विदाउट लॉस। कृष्णा गवळी, अगर गवळी ने किरण पवार की तरह 50 बना लिए तो यकीन जानिए एनबी अवध का बेड़ा पार हो सकता है। ही इज द मैन हु कैन डू इट। स्कोर 30 बगैर किसी नुकसान के। प्रहार प्रीमियर लीग का पहला क्वार्टर फाइनल साहित्य रत्न अन्नाभाऊ साठे मैदान गोरेगांव पश्चिम में आप इस प्रतियोगिता का मजा ले रहे हैं। पूरे भारत से खिलाड़ी, इस बार बेहतर बॉल थी आर्म बॉल, लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स स्पिनर की, ना कोई टर्न था, केवल सीधी निकल गई और बेल्स के ऊपर से चली गई थी विकेट कीपर उमर खान के हाथों में। 30 विदाउट लॉस, 30 रन बगैर किसी नुकसान के दूसरा ओवर। और यहां पर फिर से उनके धैर्य की परीक्षा और अनिकेत सानप देखिए कितना खुश नजर आ रहे हैं। अंग्रेजी में एक मुहावरा है, कमबैक इज बेटर देन अ सेटबैक। चाहे जीवन हो, कला हो, क्रीड़ा हो, कोई भी क्षेत्र में ऑलवेज मेक अ कमबैक, नेवर टेक अ सेटबैक। और ये दिखाते हुए अनिकेत सानप 2 ओवर के बाद 30 रन बने हैं, यानी कि बचे हुए 4 ओवर में 77 रन चाहिए। 24 चेंडू 77 धावा। 24 चेंडूमध्ये 77 धावांची आवश्यकता अजूनही आहे, परंतु अनिकेत सानप याने देखील कमबॅक केलेला आहे. मुंबईच्या अंधेरीच्या डीएन नगरमधील खेळाडू मुंबईचा जादूगर म्हणून देखील ओळखले जातात. त्यांच्या विरुद्ध 3 षटकार मारले खरे, परंतु 3 चेंडू त्यांनी निर्धाव देखील टाकलेले आहेत. म्हणजे मॅच ऑन आहे आणि दोन्ही संघांच्या बाजूने जाणारी आहे. इकडे प्लस पॉईंट हा आहे की 2 ओव्हरमध्ये 30 रन झाल्यात आणि विशेष म्हणजे विकेट गमावलेली नाहीये. पुण्याचे तुषार रणदिवे आणि जोडीला तुळजापूरचे कृष्णा गवळी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. परंतु पाहूया येणाऱ्या कालावधीमध्ये कशा प्रकारची कामगिरी इकडे केली जाईल आणि ह्या जोडीला फोडण्यासाठी किंवा रोखण्यासाठी नवी मुंबईचे वेगवान गोलंदाज विकी भोईर यांना पुन्हा एकदा आमंत्रित केले गोलंदाजीसाठी. विकी भोईर लेट आलोक महेश्वरी ट्रॉफी भोपाल में जिन्होंने श्रेष्ठ गेंदबाज का खिताब हासिल किया। पूरे हिंदुस्तान का जो टेनिस बॉल क्रिकेट है उसका अगर मैं मार्केट कैपिटलाइजेशन अगर देखूं टूर्नामेंट वाइज तो मेरे ख्याल से 25 से 30 करोड़ के टोटल टेनिस बॉल टूर्नामेंट इंडिया में खेले जा रहे हैं और वो दिन दूर नहीं, 2024-25 आते आते ये 100 करोड़ तक पहुंच जाए, क्योंकि टूर्नामेंट्स ही टूर्नामेंट्स हो रहे हैं टेनिस बॉल के। गली मोहल्ले, वार्ड वाइज, विधानसभा वाइज, जिला वाइज, तालुका वाइज, राज्य वाइज, और ये इंटरनेशनल टूर्नामेंट्स भी अभी हो रहे हैं। सो दैट्स द बिगेस्ट टेस्टिमोनियल टू टेनिस बॉल इंडस्ट्री। नए ओवर की पहली गेंद निप बैकर बॉल थी, ऑफ कटर अंदर की जानी बाई थी और वहां पर लेग बाय तुषार रणदीवे काफी समय बाद स्ट्राइक पर भी आए थे। ये वजह भी थी कि थोड़ा उनकी एकाग्रता में भंग रहा था। स्कोर 31 रन। कृष्णा गवळी 7 बॉल 19, तुषार रणदीवे 6 बॉल 11। और ये हमारे मुख्य मंच का दृश्य जहां पर नौशाद शिकलगार साहब, सन्मान्य सुभाष देसाई साहब, श्रीमती विद्या ठाकुर जी, दीपक ठाकुर जी, शशांक कामत साहब, श्रीधर शेलार साहब, ये तमाम जो हमारे आज मोअज़्ज़ीज़ मेहमान हैं, ये स्टेज की शोभा में अभिवृद्धि करते हुए
पटकी हुई गेंद, बहुत ज्यादा पटका था इसको इस बार, लेकिन उसे खेल नहीं पाए थे और वाइड बॉल। अंपायर ने अब इसे रेफर किया गया है। खेल कुछ समय के लिए रुका हुआ है। एनबी अवध और मैग्निफिसेंट आर्नी उमर 11 के बीच में मुकाबला चलता हुआ। सर दुसऱ्या डावात देखील एक चांगली मॅच रंगण्याची या ठिकाणी अपेक्षा असणार आहे आणि त्याची सुरुवात तर झालेली आहे। विकीचं हे षटक खूप महत्त्वाचं असणार आहे। किती रन येतात, किती विकेट येतात ते या षटकामध्ये खूप महत्त्वपूर्ण असणार आहे। व्हाईट बॉल, इट इज अ वाइड बॉल। सो ये बहुत जरूरी है। क्रिकेट इज अ जेंटलमैन्स गेम। व्हाई अंपायर्स आर रिक्वायर्ड? अंपायर क्यों चाहिए? टू कंडक्ट द गेम इन अ जस्ट एंड फेयर मैनर, बिकॉज इट्स अ जेंटलमैन्स गेम एंड दैट इज द रीजन। जब खिलाड़ियों ने रेफर किया, अंपायर ने भी अपने तकनीक का सहारा लिया और अब 32 रन, 32 विदाउट लॉस। इस बार रूबी कट और यहां पर अनइवन बाउंस और बॉल चली गई मैदान के बाहर। 4 रन। स्वागत किया जाएगा इन 4 रनों का। सैंडी के बाजू से बॉल चली गई, सैंडी को पता भी नहीं चला। कई बार ऐसा हो जाता है, बड़े बड़े शहरों में छोटी छोटी घटनाएं घटती रहती है सिनोरिटा। परंतु धावा महत्वाच्या आहेत। एक एक धाव सुद्धा प्रतिस्पर्धी टीमला मॅच मध्ये घेऊन येते आणि सर इकडे 4 धावा येताना पाहायला मिळाल्या, जे आत्मविश्वास देखील देतील आणि 4 धावाही संघाच्या वाढवल्या जातील। इस बार मिस टाइम किया है। नाउ दिस इज अ गोल्डन चांस और उमर खान ने कैच को लपक लिया। कृष्णा गौड़ी आउट। सबसे बड़ा विकेट इस वक्त हासिल किया है दूसरी पारी का। खूप महत्त्वपूर्ण विकेट होती। ज्या पद्धतीने अनिकेत सानप यांच्या विरुद्ध त्यांनी हल्ले चढवले होते, एका मोठी खेळी खेळण्याच्या दिशेने ते निघाले होते, परंतु त्याच वेळेला जर पाहिलं तर मी म्हटलं होतं ही ओव्हर विकी भोईर सर यांची खूप महत्त्वाची असेल। यामध्ये किती रन देतात, किती विकेट घेत आहेत, परंतु विकेट महत्त्वाची झाली आहे कारण कृष्णा गौडी बाद होताना पाहायला मिळत आहेत। कृष्णा गौडी यांचं बाद होणं प्रतिस्पर्धी मॅग्निफिसंट नवी मुंबई आर्नी या टीमसाठी फायदेशीर राहणार आहे। परंतु आता नवीन बॅटर देखील जर पाहिलं तर इन फॉर्म मध्ये असणारे मुंबईच्या अँटॉफिल्ड परिसरातील खेळाडू आकाश चिंदारिया मैदानाच्या दिशेने जातील। आकाश सर, बहुत बढ़िया हिटिंग द रिप केज। जो गेंदबाजी होती है अतड़ियों पर जिसका आक्रमण होता है। तर आता आपण एक भव्य सत्काराकडे वळणार आहोत। सन्माननीय सुभाष देसाई साहेब यांचा एक भव्य सत्कार आयोजकांच्या वतीने आता आपण घेणार आहोत आणि प्रहार प्रीमियर लीग चे आयोजक सन्माननीय नौशादभाई शिकलगार आणि त्यांचे सुपुत्र अजीम शिकलगार यांच्या वतीने भव्य सत्कार सुभाष देसाई साहेब यांचा। साहेब, आपण गोरेगावचा गौरव आहात, महाराष्ट्राचा गौरव आहात। आपल्याला दीर्घायुष्य लाभो आणि आपण राजकारणातील अजून समाजसेवेतील उत्तुंग शिखर गाठावेत। उत्तुंग तुम्ही, अथांग तुम्ही, जनमानसाचा अभिमान तुम्ही। सुभाष देसाई साहेब, आपला भव्य सत्कार। आता विद्या ठाकुर मैडम यांचा आपण एक सत्कार करणार आहोत। ठाकुर परिवार की आज हम ऋण चुका नहीं सकते। एडवोकेट चंद्रबली ठाकुर साहब, जयप्रकाश ठाकुर जी, विद्या ठाकुर जी, दीपक ठाकुर जी, जब जब समाज सेवा की बात आई है ठाकुरों ने हमेशा समाज सेवा में आगे रहने का प्रयास किया। विद्या जी, आपका सत्कार करते हुए हमें बेइंतहा खुशी हो रही है और माँ वैष्णो देवी के चरणों में प्रार्थना है कि आप बहुत तरक्की करें, आगे बढ़ें और समाज सेवा का यज्ञ जो आज ठाकुर परिवार ने प्रारंभ किया है, आज उसकी मशाल बनते हुए, आप प्रहरी बनते हुए आगे प्रगति करें। नौशाद भाई के हाथों एक भव्य सत्कार। दीपक ठाकुर अब नगर सेवक, युवा नगर सेवक। सूरज सा तेज नहीं मुझ में दीपक सा जलता देखोगे, सूरज सा तेज नहीं मुझ में दीपक सा जलता देखोगे, मेरी हदों को रोशन करने से तुम कब तक मुझको रोकोगे। दीपक ठाकुर, माजी नगर सेवक। दीपक जलता है, दूसरों को प्रकाश देता है, अंधकार को मिटाता है और अपने अंदर समेट लेता है। दीपक ठाकुर जी, आपका भव्य सत्कार और आपको आने वाले दिनों की लाखों शुभकामनाएं। शॉल, पुष्पगुच्छ देकर हम आपका एक भव्य सत्कार कर रहे हैं और एक सम्मान चिन्ह देकर ये भव्य सत्कार संपन्न हुआ।
शशांक कामत, प्रबोधन T20 के कार्यवाह प्रबोधन क्रीड़ा भवन का काम जिस तरह शशांक जी कर रहे हैं, इसके अलावा शिवसेना के पदाधिकारी भी है, लेकिन ऑलवेज लो प्रोफाइल। जब आप शशांक कामत को देखते हैं तो ऐसा लग रहा है कॉरपोरेट जगत के इंसान को आप देख रहे हैं और उनका भव्य सत्कार हम करने जा रहे हैं शशांक जी कामत। आणि हा भव्य सत्कार आमच्यासाठी खूप गरजेचा सुद्धा आहे, कारण शशांकजी आपण अगदी पाणीसारखे आहात, मिळून मिसळून आपली जागा बनवत आपण प्रगती करत राहावे अशा सिद्धिविनायक चरणी प्रार्थना आहेत। शशांक कामत सुभाष देसाई साहेबांचं विजन जे असते त्याचं मिशन पूर्ण करण्याचं काम शशांक कामत, रमेश इसवलकर सारखे आमचे सर्व मित्र करतायत आणि आपणास सुद्धा उदंड आयुष्य लाभो आणि आपण खूप प्रगती करावी अशा लक्ष शुभेच्छा। झाले ना, अजून आहे? खूप खूप धन्यवाद सुभाष देसाई साहेब, शशांकजी कामत सर। आम्ही वाट पाहतोय प्रबोधन T20 ची आणि खूप लवकर आपल्याला ती बघायला मिळेल। सुप्रीमो चषक 17 ते 21 मे बघायला विसरू नका। सांताक्रूज एअर इंडिया मैदानावर सुद्धा सुभाष देसाई साहेब यांचं आगमन होणार आहे। सर एंड हैव अ ग्रेट डे। आइए अब खेल की तरफ रुख करते हैं। तीन ओवर 44 रन 1 विकेट। 3 ओवर की कंपैरिजन चंद्रकांत जी करे तो ये वो तीसरा ओवर था जब गढ़वाली ने 6 रन दिए थे। 3 ओवर में 40 था स्कोर और उसके बाद वाले 3 ओवर में अगर हम देखें तो 66 रन बने थे। ये वो समय है जो आप मराठी में कहते हैं हीच ती वेळ। हीच ती वेळ आहे, आक्रमण करावी लागतील आणि आता ही स्टेज जर पाहिली तर नॉकआउट स्टेज आहे, म्हणजे आतापर्यंत लीग मॅच आपण पाहत होतो, इकडे बेस्ट परफॉर्मन्स आता नाही तर 1 वर्ष वाट पाहावी लागेल, त्यामुळे प्रयत्न करावे लागतील आणि क्षमता या बॅटरमध्ये आहे, परंतु बॉलर देखील कमी नाहीये। राजू मुखिया गतवर्षी सुप्रीमोचे बेस्ट बॉलर देखील राहिलेले आहेत, दिल्लीचे खेळाडू आहेत, परंतु तुषार कुडे कमी आहे, त्यांनाही प्रयत्न करावे लागतील। नेवर की पहली गेंद बिल्कुल घुमा दिया, बल्ला पहले घुमा, स्विंग एंड अ मिस, परफेक्ट टप्पा था वहां पर राजू मुखिया का। देखिए राजू मुखिया, आशीष आगरकर और विजय गढ़वाली ये तीनों इस टूर्नामेंट में खेले और तीनों की शैली है राइट आर्म राउंड द विकेट। राइटी बॉलर हो, राइटी बैटर हो या राइटी लेफ्टी बैटर हो, मुखिया की गेंद इस बार बराबर पैरों के सामने थी और तुषार रणदीवे ने बड़ी नजाकत के साथ वो छक्का ठोक दिया। स्कोर हो गया 50, बल्लेबाजी चल रही है झकास। तर चांगली सुरुवात आहे आणि मॅच देखील कट टू कट आहे। या मॅच मध्ये अशी प्रकारची आक्रमण झाली तर NB अवध देखील आपल्या नावाचा डंका पिटल्याशिवाय राहणार नाहीये। कधी मॅच इकडे तर कधी तिकडे, कधी मॅच मॅग्निफिसंट अर्नीच्या बाजूने तर कधी मॅच जाताना पाहिलं मिळते NB अवधच्या बाजूने। दोन्ही संघ जर पाहिलं तर एका बाजूला मेहताब खान, निलेश दादा भिंताडे, एका बाजूला जर पाहिलं तर डॅनी पेरियत्रा, विनोद म्हात्रे आणि ओमकार नाईक यांची टीम आपल्याला पाहायला मिळते। अब 15 गेंदों में 56 रनों की जरूरत है। 15 बॉल्स एंड 56 टू विन। आकाश चिंदरिया 2 बॉल 7, तुषार रणदीवे 10 बॉल 19। कैप्टन की पारी खेलते हुए कृष्णा गौड़ी ये स्टेज पर नॉट आउट रहना बहुत जरूरी था, मैं समझ रहा हूं, क्योंकि उनके पास वो स्ट्रोक्स की रेंज है जो काम कर सकती थी। लेकिन अब यहां पर आकाश चिंदरिया, आकाश ने आखिरी वक्त पर लपेट लिया और बेहतरीन छपरे के ऊपर गेंद गई, उसका आवाज आया। बॉल को बल्ले से इस तरह लपेटा जैसे ढाबा के ऊपर चिकन को लपेटा जाता है और परोसा जाता है, लपेटा शॉट। सर शेवटच्या क्षणापर्यंत डिसाईड करू शकले नव्हते स्ट्रोक खेळण्यासाठी, परंतु मैदानाची भौगोलिक परिस्थितीचा फायदा घेतला। अंतिम क्षणी या फटक्याला मात्र स्क्वेअर लेग फाईन लीगला पाठवलं आणि 6 धावा वसूल केल्या। आकाश चिंदारे यांची भूमिका मोलाची आहे, चांगली बॅटिंग त्यांच्याकडूनही होताना पाहायला मिळते। 57 वर पोहोचली धावसंख्या, 50 ची आवश्यकता। 14 चेंडू 50 धावा, 14 गेंदे 50 रन। प्रहार प्रीमियर लीग का पहला क्वार्टर फाइनल दर्शकों के आंखों का आकर्षण का केंद्र बिंदु बना हुआ है। इस वक्त क्रिकेट पूरे शबाब पर और पूरे हिंदुस्तान की जनता इस वक्त प्रहार प्रीमियर लीग को ऑनलाइन भी देख रही है। उन सभी ऑनलाइन दर्शकों का भी स्वागत।
मुखिया की ये गेंद इस बार बल्ले के मुंह को बंद करते हुए खेल दिया है, तेज रफ्तार से भागती हुई गेंद और ये लगा उत्कृष्ट चौका। रन के ऊपर रन आ रहे, रन बनाने का फन जिसके पास है वो है आकाश चिंदरिया। और बेहतरीन फ्लिक शॉट। स्कोर 61 रन, 1 विकेट के नुकसान पर अब 13 गेंदें बची है और 13 गेंदों में 46 रन, 13 चेंडू 46 धावा। मुखिया की वाइड बॉल, 13 चेंडू 45 धावा, 13 बॉल्स 45 टू विन। या अगोदरच्या मॅच डावामध्ये 2 ओव्हरला 51 होताना आपण पाहिलेले आहेत, त्यामुळे या धावसंख्येचा देखील पाठलाग एनबी अवध करू शकते, त्यामुळे येणारा कालखंड खूप महत्त्वाचा असणार आहे। एक डॉट बॉल देखील दबाव वाढवेल, एक मोठा फटकाही दबाव वाढवेल। प्रहार प्रीमियर लीग हेलीकॉप्टर उड़ाना चाहते थे लेकिन गैप में खेला गया शॉट और इसके साथ ही लग गया चौका। 6 नहीं आए तो 4 से काम चलाऊंगा, लेकिन मैं जीत कर दिखाऊंगा, बताता हुआ आकाश चिंदरिया। 4 ओवर 66 रन, 1 विकेट, यानी कि मैच जीतने के लिए अब 41 रन और चाहिए। बची हुई 12 गेंदों में राजू मुखिया के 1 ओवर में 22 रन की लूट मार और इस ओवर में 26 रन नहीं, मेरे ख्याल से 22 रन, 22 रन। चंद्रकांत जी 5वां ओवर सबसे इंपॉर्टेंट ओवर है, क्योंकि 5वें ओवर में जिस तरह वहां पर 26 रन लिए गए थे, 25-26 अगर आ गए, 6 बॉल 15, 6 बॉल 20, 6 बॉल 20 का इक्वेशन मेरे ख्याल से एनबी अवध चेस कर लेगी। 6-25, 6-30 थोड़ा चुनौती वाला काम है और इसलिए दोनों टीमों की प्लानिंग चल रही है। ही प्लॅनिंग प्रत्येक ओव्हरसाठी आहे, प्रत्येक बॉलरसाठी आहे, प्रत्येक बॉलसाठी आहे। तो षटकार मारायचा आहे की चौकार, कसा डॉट बॉल जाईल, कशी विकेट येईल, ही रणनीती मात्र इकडे बनवली जाते। 12 बॉल 41 म्हणजे मॅच ऑन आहे। म्हणजे इतर मैदानामध्ये नसतो म्हटलो मी, परंतु प्रहार प्रीमियर लीग आहे, अण्णाभाऊ साठे क्रीडांगण आहे, इकडे ऑन आहे। इकडे 20-25 धावा एका ओव्हरमध्ये म्हणजे होताना पाहायला मिळतात आणि त्या एकदा नाही तर खूप वेळा होताना पाहायला मिळतात, त्यामुळे ही मॅच ऑन आहे आणि ही मॅच आता मात्र अगदी पुन्हा चुरशीच्या दिशेने जाताना पाहायला मिळते सर। प्रहार, अन्याय के ऊपर प्रहार करो, दुख के ऊपर प्रहार करो, दर्द के ऊपर प्रहार करो, दुख दर्द और परेशानी को बाहर करो, प्रहार करो। अब नया ओवर लेकर आ रहे बिलाल शेख और बिलाल शेख के सामने बैटर रहेंगे इस वक्त तुषार रणदीवे। एनबी ट्रॉफी के क्वार्टर फाइनल, सेमीफाइनल, फाइनल तीनों में लगातार 3 अर्धशतक लगाने वाला ये पूना का लिटिल मास्टर अब यहां पर 12 गेंदों का खेल शेष। फुल टॉस बॉल और यहां पर क्या कैच लिया गया है, विकी भोईर मेरे ख्याल से या दीनू कांबळे, व्हाट अ कैच, दीनू कांबळे, व्हाट अ कैच। ऐसा दौड़कर जाए चंद्रकांत जी, मुझे ऐसा लगा उनके पैर में जूते नहीं है, उनके पैर में स्केट्स लगा दिए गए हैं। एंड लुक एट द फिनिशिंग, दीनू कांबळे। और इसी की हम सुबह बात कर रहे थे, फील्डिंग इज गोइंग टू बी द एक्स फॅक्टर टुडे। नक्की याचा चर्चा सुरू होती। क्षेत्ररक्षण करणारा संघ हा मात्र अधिकाधिक मॅच मध्ये येण्याची संधी जास्त असते आणि असं वाटलं एका क्षणी तर सर आपल्याला वाटलं आता षटकार गेलाय, परंतु ज्या पद्धतीने दिनू धावत आले आणि खूप चांगला कॅच त्या ठिकाणी घेतला आणि 6चं रूपांतर कॅच मध्ये झालं। विकेटही महत्त्वाची त्या ठिकाणी येताना पाहायला मिळाली आहे, त्यामुळे येणारा कालखंड खूप महत्त्वाचा असणार आहे। परंतु मॅच अजूनही ऑन आहे, कारण इकडे षटकाराचं कॅल्क्युलेशन करायचंय। बॉल जर पाहिलं तर अजूनही या ठिकाणी बाकी असताना पाहायला मिळतील 11 पैकी तुम्हाला मैदानाच्या बाहेर 6-7 मारायचे। बिल्कुल, यहां पर भारत के पूर्व प्रधानमंत्री सम्माननीय अटल बिहारी वाजपेयी जी की कविता की पंक्तियां याद आ रही है। हार नहीं मानूंगा, राह नहीं ठानूंगा, काल के कपाल पर लिखता मिटाता हूं, गीत नया गाता हूं। यहां पर रनों का गीत गाना होगा और वो गीत गाने के लिए हार नहीं माननी होगी। मैं नहीं हारूंगा, ये एक अग्निपथ है। अब यहां पर अयूब का आगमन हुआ है, अयूब का जो कद है, अयूब एक कदावर पारी खेल सकते हैं यहां पर। और बहुत ही खूबसूरत ड्रोन व्यू आप देख सकते हैं, कृष्णा सातपुते ऑफिशियल यूट्यूब चैनल पर इसका सीधा प्रसारण। इक्वेशन आपको बताता चलूं, अब गेंदें बची है 11, 41 रन। चुनौती देती हुई बिल्कुल
गेंद ने बल्ले को कहा आ मुझे मार, लेकिन उसके पहले बल्ला घूमता गेंद चली जा चुकी थी उमर खान के हाथों में। अब 10 गेंदे 41 रन, 10 चेंडू 41 धावा, 10 balls 41 runs to win. प्रहार प्रीमियर लीग सीजन 6 फर्स्ट क्वार्टर फाइनल। हमारे तमाम नाजरीन इनका तहे दिल से इस्तकबाल। बहुत ही सजीले अंदाज में ये कवर ड्राइव लगा दिया था, वहां पर गेंद को रोका नहीं जाएगा, बॉल वहां पर जाती हुई 4 रनों के लिए भव्य और सजीला कवर ड्राइव, 4 रन। एक चांगला फटका येताना पाहायला मिळाला अय्यूब यांच्या बॅटमधून। गोलंदाजीसाठी चिता कॅम्प एक्सप्रेस आहेत। बिलाल आतापर्यंत चांगली बॉलिंग केली आहे, चेंडूही खराब नव्हता, परंतु फटका पहा किती सुंदर होता। क्षेत्ररक्षकांनी प्रयत्न केला परंतु ते नाही रोखू शकले। धावसंख्या 70 वर जाते, म्हणजे अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 9 चेंडू आणि 37 हे 3 बॉल खूप महत्वाचे। 2 जर मोठे फटके आले तर मॅच मधील रंगत वाढेल। 9 गेंदों में 37 रन, रन बनाते रहना होगा और रन बनाने के लिए मैदान में अयूब को उतारा गया। ये हमारे तमाम दर्शक और डगआउट का दृश्य दिखाया जा रहा है। अगले मैच में शाहरुख 11 अंधेरी टॉस जीतकर पहले क्षेत्ररक्षण करने जा रही है। पहले बल्लेबाजी करेगी नॉर्थ हिमालयन टाइगर्स, हेमंत बनियाल जी की टीम है। शाहरुख 11 अंधेरी, शाहरुख भाई यहाँ गोरेगांव के ही है। तेज गेंद, अब इसको कहते तीखा तेवर। गेंदबाजी में बिलाल बहुत तेज गेंदबाजी कर लेते हैं। 8 गेंदे और 37 रन। अब अगली 2 गेंदे बहुत निर्णायक रहेंगी इस मैच के परिणाम के ऊपर, सीधा प्रकाश डालेगी ये 2 गेंदे। बिलाल शेख अब तक 4 रन देकर 1 विकेट ले चुके हैं अपनी 4 गेंदों में। अयूब ने ड्राइव जरूर किया, 1 रन मिलेगा। चंद्रकांत जी, सबसे बड़ा फर्क क्या है कि चौके लगा पा रही है एनबी अवध, लेकिन 6 नहीं लगा पा रही है। जो पहली पारी में सिक्सर्स की बारिश हुई थी वो दूसरी पारी में देखने को नहीं मिल रही है। आणि तेच या ठिकाणी महत्त्वाचं राहिलं, कारण जरी कृष्णा यांनी चांगली सुरुवात केली होती त्यानंतर थोडेसे षटकार चौकार कमी आले आणि आता मॅचचं पारडं झुकलेलं आहे, कारण अजूनही जर पाहिलं तर बॉल बाकी आहेत ते 7 आणि धावा करायच्या त्या 36। परंतु या मैदानाचा इतिहास पाहता तुम्हाला प्रयत्न करावे लागतील। 7 गेंदों में 36, स्ट्राइक पर आकाश चिंदारिया। गति परिवर्तन किया यहां पर, चतुर गेंदबाजी, और अब दूध का दूध पानी का पानी बिल्कुल साफ उभर कर आ रहा है। अब गेंदें बची है 6 और रन चाहिए 36। हर बॉल पर 6 लगाना होगा और ये करते समय यहां पर काम थोड़ा मुश्किल लग रहा है। 5 रनची ओव्हर टाकलेली आहे या ठिकाणी बिलाल शेखने। जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली या क्षणाला। मॅचचा महत्त्वाचा मोमेंट होता, कदाचित 15-1 आले असता तरी मॅच इकडे फाईट होऊ शकली असती, परंतु त्यांनी केवळ 5 धावा दिल्या सर। और सबसे बड़ी बात है कि आखिरी ओवर का जो प्रेशर है 6 बॉल 36 का, ये भी हैंडल करना एक बहुत मुश्किल काम रहेगा। और उमर खान की कैप्टनशिप की भी मैं यहाँ तारीफ करना चाहूँगा, क्योंकि उन्हें पता है कौन से बॉलर को 2 ओवर देने हैं, किसको 1 ओवर देना है, किसको प्रहार एंड से गेंदबाजी करानी है, किसको गोरेगांव एंड से गेंदबाजी करानी है। ये सारी बातों का लेखा जोखा जो होता है, एक कैप्टन जो होता है विजनरी होना चाहिए, विजुअलाइज करने वाला। अगले 2 ओवर में क्या हो सकता है, क्या किया जा सकता है, ये उमर खान बखूबी जानते हैं। तो आखिरी ओवर अब लेकर आ रहे हैं यहाँ पर राजू मुखिया। मुखिया की पहली गेंद और आता हुआ ये 6, यानी कि अब 5 गेंदे और 30 रन। काला चौकी का वो मैच मुझे याद है, इरफान ने 5 गेंदों में 30 रन चेस कर लिए थे। बहुत रेयर ऐसी घटनाएं होती हैं, लेकिन अगर ये घटना आज अगर ऊपर वाले ने लिखी है तो गोरेगांव की जनता धन्य है। यहां पर राजू मुखिया ने मैच जिताने वाला बॉल कर दिया हो मानो, उस तरह का आनंद। अब 4 गेंदे 30 रन, 4 balls 30। राजू मुखिया पहले ओवर में जो गलतियां रही उससे सीखे और अब सबक लेकर गेंदबाजी करते हुए, स्टंप टू स्टंप गेंद थी, बैटर अयूब को बीट करती हुई। एक और लाजवाब गेंद फुलर लेंथ की, 1 रन जरूर लेना चाहेंगे वहां पर। और अब ये मैच के ऊपर पकड़ मजबूत और विजय की मोहर लगा दी जा चुकी है। किरण पवार का अर्धशतक, श्रेयस कदम की आतिशी पारी। गेंदबाजी में वहां पर अनुशासन,
इस बार ड्राइव जरूर किया है। मुन्ना वहां पर गेंद को रोकेंगे, लेकिन अभिनंदन के करीब आ चुके हैं इस वक्त मैग्निफिसेंट आर्नी बोनकोड़े, उम्र 11, 78 for 2। बॉल पैरों के ऊपर आक्रमण था, लेकिन चुनौती यहां पर समाप्त हो जाएगी एनबी अवध की, और सेमीफाइनल में जगह बनाने जा रही है मैग्निफिसेंट क्रिकेट खेलने वाली मैग्निफिसेंट आर्नी बोनकोड़े, उम्र 11। 1 ball 29 to win। और कॉट बिहाइंड आउट हो गए आकाश चिंदरिया। चंद्रकांत जी, जो 80 की हम बात कर रहे थे, 80 अगर होता तो चेज हो जाते। दे फिनिश्ड एट 78 एंड 28 रन से ये विजय को हासिल किया है। अभिनंदन आपका मैग्निफिसेंट आर्नी बोनकोड़े, उम्र 11। किरण पवार आज